अभय सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून अगस्त्य नाडीविषयी जाणून घेणार आहोत. तर नाडी हे अतिशय प्राचीन भविष्यसूचक असे विज्ञान आहे. यामध्ये तत्वांचा विचार अतिशय महत्वाचा आहे. एखाद्या तत्वात कोणता ग्रह जास्त अंशार आहे त्याचा प्रभाव आपल्यावरती कसा पडतो याचं आपण यामध्ये मार्गदर्शन घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. तुम्ही स्वागत केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि इत्यादी सर्व मंडळी, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्या चव्हाण मॅडम, त्यांचं स्वागत आहे. कुबल मॅडमचं स्वागत आहे. दळवी साहेबांचं स्वागत आहे. देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आपण आजच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त आता ही पत्रिका जी आहे तर तुम्ही आता एवढं नक्की करा की गोचरीने जातकाच्या जीवनामध्ये कसे फलादेश प्राप्त होतात आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही त्या ह्याच्यावरती लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे की गोचरीमध्ये आणि तत्वांमध्ये कशा तऱ्हेने जातकाच्या जीवनात फलादेश प्राप्त होतो. तर त्याकरता म्हणून तिथे तुम्ही जेव्हा जेव्हा पत्रिका तपासाल तर नाडीशास्त्राच्या अनुसरून राहू केतूला जर आपण सोडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला गोचरीच्या तत्वानुसार आता बरेचसे जे ग्रह आहेत ते एक छोटीशी कल्पना देतो असं की आता शनी महाराज जे आहेत ते पूर्णपणे जलतत्वामध्ये आहेत. आता जलतत्वाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर 15 जुलै नंतर सूर्य जलतत्वामध्ये येतो. तसाच त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 15 नोव्हेंबर नंतर सूर्य जलतत्वामध्ये आहे आणि नंतर 15 मार्च नंतर जलतत्वामध्ये सूर्य येतो. तर अशा तऱ्हेने ही 2.5 वर्ष शनी महाराज तिथे असताना साधारणतः दोन वर्षाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जलतत्वामध्ये तुम्हाला सूर्य मिळेल. त्यानंतर 2.5 वर्षामध्ये पुढे गेल्यानंतर आणखी एका जलतत्वामध्ये सूर्य येण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये सूर्यासोबत इत्यादी सर्व ग्रह म्हणजे ज्याला आपण म्हणतो चंद्र तर नेहमी असणारच आहे. त्याच्यानंतर सूर्य आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, बुध आहे, शुक्र आहे, गुरु पण काही वेळानंतर येणारच आहे. पण त्यांचा फेरा जो असतो तो बऱ्याच वर्षानंतर असतो. तर तशा ह्याच्यामध्ये आता शनी जेव्हा जलतत्वामध्ये येणार आहे तर त्यावेळेला त्या ठिकाणी वायुतत्वामध्ये गुरु आणि शनीची भेट या वर्षी काही झाली नव्हती. पण मकर राशीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकत्र युती होती. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला जेव्हा भविष्य फल कथन करतेवेळी असा सगळा सारांश जो आहे तो मांडता आला पाहिजे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जेव्हा जातकाच्या जीवनामध्ये ज्या मुख्य घडामोडी होणार असतील, यदा कदाचित काही वेळेला आपण जर बघितलं तर 2.25 असे 3 2.25 केले तर त्या ठिकाणी 7 दिवसाचा जो कालावधी पूर्ण महिन्यामध्ये आहे तो चंद्र हा जातकाच्या जीवनामध्ये कालांतराने अडचणीत असणारा ठरू शकतो. आता त्याकरता 2.25 दिवसाचा जो जलतत्वातून प्रवास करणार आहे आता शनी जलतत्वामध्ये असल्यामुळे आणि तशाच वेळेला जर समजा सूर्य 1 महिन्यासाठी जलतत्वामध्ये भ्रमण करेल तर सूर्य आणि शनी हे 2 टोकाचे ग्रह आहेत. तर त्या 2 टोकाच्या ग्रहांवरती त्याच्यावरती कसा अंमल होतो, काय परिणाम होतो, तसा सूर्य आदी ग्रह जे आहेत हे जेव्हा सूर्याच्या जवळून त्याच तत्वातून जेव्हा भ्रमण करीत असतात, वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा, त्यावेळेला तुम्हाला तो जो काही फलादेश आहे तर शनीला वेगळं ठेवून तुम्हाला सूर्यादी फलादेश जे आहेत ते सुद्धा पाहता आले पाहिजेत. आणि जसा अनुभवावरून तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ज्या वेळेला जन्माला आला असाल त्यावेळेला नेमके पृथ्वी तत्वामध्ये कोणते कोणते ग्रह उपलब्ध होते त्याला अनुसरून तुम्हाला तुमचं करिअर किंवा तुमचा जो काही ग्रोथ आहे तर त्या ग्रोथवरती विचार केला पाहिजे अकॉर्डिंग टू पृथ्वी तत्व. आता बऱ्याच वेळेला आपण मासिक भविष्य ऐकतो, सूर्यावरून भविष्य ऐकतो, तर त्यामध्ये पर्टिक्युलर विश्लेषण असं केलेलं नसतं की त्यामधून खरोखर हा ह्या तत्वामध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी परिवर्तन होईल किंवा काय. तर सूर्य आणि शनी हे 2 भिन्न भिन्न
वेगळी टोका आहेत. तसं कुंभ राशीच्या याच्यामधला जो शनी आहे त्याचा जन्म जो आहे तो चंद्रापासून झालेला आहे. आजच एक पोस्ट केलेली आहे, आमचे एक मित्र आहेत तर त्यांच्याशी बोलून नंतर, तर चंद्र, पृथ्वी आणि सूर्य याच्यावरती जे कॉम्बिनेशन असतं ते कसं काय उतरलं जातं आणि आपल्याला त्याचा जो काही फलादेश सापडतो किंवा अनुभवास येतो, तर त्याच्यावर त्याचा विचार केला पाहिजे. म्हणून तिथे शनी आणि रवी हे दोन टोकाचे ग्रह आहेत. म्हणजे जिथे रवी सोबत चालणारे, रवीच्या नियमानुसार त्यांची गती निर्माण होणार आहे, अशा वेळेला तुम्हाला त्याचा फलादेश करतेवेळी माध्यम जे आहे ते सूर्याला धरून, सूर्य कोणत्या तत्वाशी भ्रमण करीत असतात, तर तुम्हाला कल्पना आहे की कधी कधी एखाद्या ग्रहाला सूर्य ज्या तत्वात असेल तर एखादा ग्रह त्याच्या पुढे असेल तर तो काय फलादेश देईल. एखादा ग्रह मागे असेल आणि तो सतत मागे राहणार असेल आणि सूर्य पुढे पुढे जाणार असेल तर त्यावेळेला कसा फलादेश येईल, याबद्दलचे सर्व विवेचन व्यवस्थितरित्या करणं आवश्यक आहे. म्हणून काही काही वेळेला मी स्टेप बाय स्टेप जे काही नियम आहेत ते शिकवत असतो आणि शिकवणार आहे, तर तशाच प्रकारे त्याचा विचार करावा असं माझं म्हणणं आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मगाशी हळदणकर मॅडमचं नाव घ्यायला विसरलो होतो, तर क्षमा असावी. त्याच्यामध्ये सर्व उपस्थित असणाऱ्या लोकांचं स्वागत. आणि आपण आता कुंडली वाचनाला सुरुवात करूया. नमस्कार सर आणि नमस्कार मॅडम. बोला काही बोला. प्रश्न नाही आहेत माझे, मगाशी राहिलं होतं तेव्हा म्हणून मी बोलली अच्छा नव्हती. अच्छा, नमस्कार उशिरा कळत जॉईन नाही. झाले ना म्हणून. तुम्हाला उशीर असतो, तुम्ही तर एकदम अगोदर येऊन बसताय. चला ठीक आहे. सर देवाचं म्हणत होते म्हणून उशीर झाला जरा. अच्छा अच्छा, रामरक्षा बोलत का? दुर्गा कवच म्हणत होते, दुर्गा कवच. दुर्गा कवच सकाळी बोललं पाहिजे, संध्याकाळी नाही. पण त्यात लिहिलंय संध्याकाळी चालतं म्हणून, म्हणून मी संध्याकाळी पण कधी कधी वाचते. संध्याकाळी रामरक्षा म्हणायची असते. अच्छा ठीक आहे, ते म्हणेल सर. ठीक आहे, चला चांगली गोष्ट आहे, तुम्ही देवाचे सेवक आहात. तर तोच तारून नेणार आहे सगळं. सर चांगली गोष्ट आहे. हा बोला. म्हणजे रवी जेव्हा ज्या तत्वात असतो त्या तत्वात त्याचे फळ मिळतात का? हो, त्या तत्वा कसं आहे मॅडम, की आपण सूर्यसिद्धांत जेव्हा शिकलो त्यावेळेला तुम्ही होतात ना तिथे, हो तर होते. तर ते दोन टोकाचे ग्रह आहेत. तर कुंभ रास जी आहे ती चंद्रापासून उत्पन्न झालेली आहे आणि जी मकर आहे ती रवीपासून झालेली आहे. तर त्या ह्याच्यामध्ये सूर्य हा सिंह राशीचा अधिपती आहे आणि शनी हा मूळ त्रिकोण कुंभ राशीचा अधिपती आहे. तर त्यावेळेला जेव्हा जेव्हा तत्वातून एखादे ग्रह भ्रमण करीत असतात, तर त्यावेळेला प्रथम जर समजा सूर्याच्या तत्वानुसार जर तिथे इत्यादी ग्रह भ्रमण करीत असतील शनी सोडून, तर त्यावेळेला तिथे अंमल हा सूर्याचा असतो आणि त्याच्या नियमानुसार आपल्या जीवनातील परिस्थिती जी आहे ती बदलते. आणि तशाच प्रकारे जेव्हा शनी ग्रहाचा अंमल असतो आणि त्यावेळेला जर समजा ग्रह तिथून भ्रमण करीत असतील, तर शनीच्या अधिपत्याखाली जातकाच्या जीवनामध्ये गोचरीचे फलादेश प्राप्त होतात. गॉट इट? हो सर. आणि आता जर शनी हा जलराशीत आहे, तर मग आता रवी तिथेच आहे, तर आता कसे फळ मिळतील? नाही, रवी तिथे कुठे आहे? रवी आता त्या ह्याच्यामधून रवी शनीची युती आता होणार आहे, ती झालेली आहे, कळलं का? तर त्या ठिकाणी रवीचा पहिला कमांड कर, रवीने पहिला प्रवेश केलेला आहे ना. हो सर. पहिला कोण प्रवेश केलाय? तर रवीने केलेला रवीने. आहे. हो. मग आता समजा रवी ज्यावेळेला जुलै महिन्यामध्ये 15 तारखेला कर्क राशीमध्ये जाईल, त्यावेळेला पहिल्यांदा प्रवेश कोणाचा असेल? तर रवीचा नसेल, तेव्हा शनीचा प्रवेश असेल. तर शनीच्या अंमलाखाली इत्यादी ग्रहांचा फलादेश आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. लक्षात आलं? हो सर. हो. पण शनीचा म्हणजे प्रवेश कसा होईल कर्क राशीत? बघा, आता शनीचा सूर्याचाच होईल प्रवेश ना? नाही होणार, सूर्याचाच होणार ना. पण सूर्य हो. हा बघा, आता मीन राशीतून गेल्यानंतर मेषेत जाणार, मेषेतून वृषभेत जाणार, वृषभेतून मिथुन मध्ये जाणार आणि नंतर कर्केमध्ये जाणार ना.
हो मग त्यावेळेला 15 जुलै तारीख असणार. हो मग त्याच्या अगोदर शनी तिथे जलराशीमध्ये आहे ना, म्हणजे हो हो त्यावेळेला जलराशीमध्ये शनीचा अंमल मुळात आहे. आणि हो त्यावेळेला रवी सोबत इत्यादी ग्रह जेव्हा जातील, आता याच्यामध्ये कसं आहे मॅडम, की कर्क राशीमध्ये गुरु शनीची युती, म्हणजे त्या तत्वाला कर्क राशीमध्ये येतील गुरु आणि शनी, त्यावेळेला गुरुचे अधिकार कमी होतील, तेव्हा शनीचीच पॉवर जास्ती असेल. दुसरा भाग असा आहे की ज्यावेळेला गुरु कर्क राशीमध्ये येईल तेव्हा यदा कदाचित शनी वक्री असेल, तर वक्री असताना जेव्हा गुरु आरंभ असेल तर त्यावेळेला शनी हा तिथून मागे येणार असेल, तर एखादा ग्रह जेव्हा त्या पर्टिक्युलर जोड्यामध्ये किंवा त्या ग्रहासोबत मागे येत असतो, वक्री पोझिशन मध्ये असतो, तेव्हा इत्यादी ग्रहाला पुढे जाण्याची संधी मिळत नाही आणि तिथे त्या ठिकाणी हेड ऑन प्रॉब्लेम होतो. म्हणजे समोरासमोर टक्कर ज्याला आपण म्हणतो ना, तशी टक्कर जी आहे ती तुम्हाला त्या तत्वामध्ये आढळते. ओके सर समजलं. आलं लक्षात? हो हो सर नमस्कार, बेंद्रे बोलतोय. बोला साहेब. तुम्ही आता काहीतरी पृथ्वी तत्वात जन्म जर झाल्यानंतर त्याच्यावरून करिअरचं काहीतरी म्हणलं, ते कळलं नाही. हा, कसं असतं साहेब, की आता जसं की आपल्या जीवनातील जो करिअरचा आरंभ आहे, हा तर त्यावेळेला मनुष्याच्या पत्रिकेमध्ये, व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर समजा पृथ्वी तत्वामध्ये मुळात ग्रह असतील, तर हा त्याचा जो काही प्रोग्रेस आहे किंवा प्रगती आहे किंवा हम्म काम आहे, कार्य आहे, हे जीवनामध्ये लवकर सुरुवात होते त्याला. मग तो कुठलाही ग्रह असला तरी, तर त्याला ते करणं भाग असतं. मग आता तुम्हाला ते पूर्वी आपल्याकडे स्टायपेंड देऊन पण माणसं कामाला राहायची, काही वेळेला नाईट स्कूल करून पण काम करायचे, असे पण हम्म. व्यवस्था आपल्याकडे आहे. मग बरोबर. तशाच याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जर पृथ्वी तत्वामध्ये ग्रह असतील, म्हणजे वृषभ, कन्या आणि मकर राशीमध्ये जन्माच्या वेळेला, तर त्यावेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचा अनुभव आपल्याला पाहायलाच मिळतो, पण सर करिअर पाहायलाच मिळतो. ऍक्च्युली म्हणजे 24-25व्या वर्षी चालू होईल ना? काय तुम्ही शिक्षणाचं पण नाही, म्हणले? नाही, 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 शिक्षण नाही. शिक्षण म्हणजे करिअर नाही, आपलं वर्किंग, ज्याला कर्म म्हणतो. नाही पण म्हणजे वर्किंग कुठलाही माणूस पहिल्यांदा काहीतरी शिकून मगच करायला, म्हणजे नाही, नाही. एखाद्या वेळेस धंदा जर केला एखाद्या माणसाने तर मे बी मग 15-16 तेच वर्षी पण तेच करेल. तेच हो, मग तेच असतं ना. आता बघा, एखाद्या ठिकाणी अप्रेंटिस म्हणून राहिला, हो. पूर्वी ITI करून नंतर लोक प्रायव्हेट काम करायचे, हम्म. तर त्यावेळेला त्यांचं एज तेव्हा नव्हतं, पण हो. तरी सुद्धा ते काम करायचे. आजही तुम्हाला आढळतील की काही मुलं 10व्या वर्षी, 12व्या वर्षी पण काम करतात. पण आता कायदा आल्यामुळे तिथे लहान मुलांना तुम्हाला कामाला ठेवता येत नाही, बरोबर आहे. पण तरी सुद्धा चुपके चुपके काही ना काहीतरी काम करतात ना. हो, म्हणजे ज्यांच्या पृथ्वी तत्वात असतील ते लवकर काम करायला लागतील असं म्हणायचं. येस. दुसरा भाग बरोबर. असा आहे, हा जर समजा पृथ्वी तत्वामध्ये कुठलाही ग्रह असेल, कुठलाही, हा. तर त्या इन्क्लुडिंग राहू ठिकाणी केतू. हो हो, त्या बर. ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये त्याला कामाशी जास्तीत जास्त ज्याला अटॅचमेंट म्हणतो आपण. वर्क ऑल्कॉलिक. येस. मग तो त्याच्याशी समरस होतो समरस आणि त्याला झालेला. कामाशिवाय स्वस्थ बसता येत नाही. कधी कधी काही लोक एकदम असे असतात की काम करायचं नाही आणि दुसऱ्यांनी काम केलेलंच आपण खायचं. कळलं का? बरोबर. असं असं. पण स्वतः कर्म करणं आणि काम करणं, पैसे मिळवणं, हा जो भाग आहे, एखाद्या गोष्ट प्रगती पथावरती जाणं. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर वृषभ राशीमध्ये, कन्या राशीत आणि मकर राशीत असे जर ग्रहस्थिती असेल, तर कन्या राशीतली ग्रहस्थिती अशी सुचवते की व्यापाराला आरंभ करणे. हा. वृषभ राशीचा जर ग्रह असेल तर त्या ठिकाणी एखाद्या कलेच्या माध्यमातून पैसे कमावणे किंवा हम्म. तशा माध्यमामध्ये प्रवेश करणे. हम्म. आणि जर समजा त्या ठिकाणी मकर राशीमध्ये ग्रह असतील, तर त्या ठिकाणी मोठे कारखाने किंवा तत्सम याच्यामध्ये इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही कामाला सुरुवात करू शकाल, असं त्याच्यातली योजना असते. म्हणून म्हणजे 2-6-10 नाही, मकरचं म्हणजे काय, मोठे कारखाने असं का काय? मोठे कारखाने, आता समजा कारण शनी हा मोठमोठे मोठा ग्रह आहे म्हणून का? इन्स्टिट्यूट जे आहे, बघा आता तुम्हाला सांगतो की जर समजा तुम्हाला भारत पेट्रोलियम बांधायची आहे, हो. तर ते मंगळाचं काम नाही आहे. हम्म. जसं की आपल्याकडे माहूरला, मुंबईमध्ये आमच्या
हा. भारत पेट्रोलियम किंवा इंडियन रिफायनरी ऑइल आहे. हम्म. रिफायनरी बांधली. तर ती हम्म. बांधताना तेव्हा होतं साल 1940. हम्म. 41-40ला सुरुवात केली त्यांनी आणि नंतर ती कंपनी निर्माण झाली. मग ब्रिटिशांनी ती सुरुवात केली ती खरी. हो. म्हणजे बर्मा शेल म्हणून नावाचं एक युनिट होतं हो. त्यांनी. मग हम्म. ती सुरुवात केल्यानंतर सगळ्यात मोठा प्रोजेक्ट जो आला तो पहिल्यांदा माहूरला आला. सेकंड हम्म. प्रोजेक्ट आला तो RCF आला, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर चेंबूरला. हम्म. चेंबूरला. मग असे हे जेव्हा मोठे मोठे प्रोजेक्ट त्याच्यानंतर 64 साली आणि 63 साली भाभा ॲटॉमिक एनर्जी. हम्म. तर त्यावेळेला मकर राशीमधून शनीचं भ्रमण होतं 62 हम्म. साली आणि हम्म. त्या दरम्यान भाभा अणुशक्ती केंद्राचा जन्म झाला. बरोबर आहे. म्हणजे आता असं. सुद्धा आता मिनिट गेला, पण जेव्हा 2-2.5 वर्षापूर्वी मकरेत किंवा 5 वर्षापूर्वी मकरेत गेला, तेव्हा सुद्धा मोठं काहीतरी गव्हर्नमेंटनी चालू केलंय. हो आहे ना, आपल्या इथूनच बघा ना, ते बंदर बांधणाऱ्या जातात हो. पालघरला. बरं, ते फार वाढवण. मोठं. हा, वाढवणांचा. त्याच्यात आपला नवी मुंबईचा एअरपोर्ट. हो. हा. म्हणजे बरंच आहे. इव्हन स्पेस मध्ये सुद्धा ज्या गोष्टी केल्या बऱ्याचशा. त्याच्यानंतर बरं. समृद्धी मार्ग. होय. सर, सर मला एक प्रश्न कळलं सर. विचारायचा आहे. ओके सर, सर थँक्यू. हॅलो सर. बोला. टेस्कोमध्ये तेव्हा मुलं अप्रेंटिसशिप करायला जायची, म्हणजे मॅट्रिक झाल्या जायची, त्यांचा कोर्स करून मग ती नोकरीला लागायची. मग ते असंच नाही का त्यांचं पण? बरं, नेक्स्ट कोण आहे? बोला मॅडम. मी मनाली बोलते. हा. सर, शिकत असताना स्कॉलरशिप मिळणं हे पण याचंच लक्षण आहे का? हो हो हो. येस. शिकत असताना स्कॉलरशिप करून काम करणं. आता बघा ना, आपल्याकडे बरीचशी माणसं जी आहेत ती सकाळी झोमॅटोमध्ये काम करतात, रात्री दुसऱ्या कंपनीत काम करतात, काही कुरिअर कंपनीज आहेत, बऱ्याचशे काही ज्याला पोटाला भूक आहे आणि जो पैसे कमवायला आलेला आहे तो आपल्या परराज्यातून आल्यामुळे त्याला कुठलंही काम करायला लाज वाटत नाही. बरोबर आहे सर. कळलं का? आज कुरिअर आणि झोमॅटो किंवा डिलिव्हरी बॉयचा सुळसुळाट एवढा मोठा आहे की प्रत्येक मनुष्य 50,000 ते 60,000 रुपये पगार कमावतो. त्याच्यामध्ये ब्रोझोम नावाची एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये पण प्रत्येक मनुष्य महिन्याला 70-80 हजार रुपये कमवतो. अरे वा. म्हणजे अशा तऱ्हेचं जे पण काही कष्ट पण लक्षण आहे. तेवढेच असतात. आता कष्ट करणाऱ्या राशी आहेत ना मॅडम. बरोबर. राशीला कष्ट आहेत. आता व्यापारामध्ये सकाळी 6 वाजता दुकान उघडून रात्री 10ला बंद करणारा व्यापारी कन्या राशीचा आहेच कष्टच ना. करतात. असं आहे. बरोबर आहे सर. मग तर धन्यवाद. माझ्या बऱ्याच पण वेळेला. पृथ्वी तत्वामध्ये बुध आणि शुक्र आहेत कन्या हा राशीमध्ये. तर हा. मी पण सकाळी कॉलेजला जायचे आणि नंतर दुपारी एका प्लास्टिक मोल्डिंगच्या कारखान्या म्हणजे हे होतं तिथे टायपिंगचं काम करत होते. महिन्याला 100 रुपये मिळत होते फक्त. असं काम मग केलं ह्या त्यातनं सगळ्या खूप गोष्टी करा. लवकरच सुरुवात केली होती मी कामाला. येस येस, असंच आहे. हे शास्त्र आहे शेवटी. हो, अशी शास्त्रामध्ये बरीचशी अंग आहेत की ती आपल्याला पटतं माहिती सगळं. असणं हो गरजेचं ना. आहे. तर आता विजयाताईंनी सांगितलं ना, सेम माझं तसं आहे. मी पण सकाळी कॉलेज करायची आणि दुपारी मॉन्टेसरीत शिकवायची. माझे मकर आहेत, रवी बुध आहेत. म्हणजे नियम लागू होतो ना. हो, आणि असं करत करतच मी पुढे शिक्षिका म्हणून म्हणजे प्रायमरी वगैरे अशी गेले. पण 18व्या वर्षापासून काय, त्याच्या आधी 16व्या वर्षापासून. येस. थँक्यू कसं आहे सर. की मकर राशी ही समूहाची राशी आहे. हा म्हणजे एकत्रित येऊन नंतर कार्य करणं. म्हणून मकर राशीचे लोक उदाहरणार्थ तुम्हाला ममता बॅनर्जी, मकर हा. मकर लग्न आहे. हम्म. नाही, कळलं माझं का? लग्न नाही मकर, पण नाही नाही, मी मकरेबद्दलचा भाव सांगतो. हा 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 कळलं का? हा मग ज्योती बसू मकरेचे होते. हा. मग त्यांनी सुद्धा एवढी वर्ष मुख्यमंत्री पद भूषवलं ना. होय होय. हम्म. कमाल हा, हसन छोटं छोटं की. मकरेचा आहे. हं, कमाल हसन मकरेचा आहे. हं, संजीव कुमार मकरेचा आहे. हं. मग असे काही बरेच लोक जे आहेत ते मकर राशीमध्ये सुरुवातीपासून सुरू केलं. त्यांनी तर बरेच नाही, कष्ट केले. असं आहे. ग्रॅज्युएट झाल्यावर मग हायस्कूल प्रायमरी अशी गेले, पण 16व्या वर्षापासून मी केलं हे. आधी कॉलेज करायचं आणि मग नोकरी करायची. हो, हे माझं तर सगळं मी पण जीवन एक आपण घेऊन गव्हर्नमेंट येतो. जॉब मिळाला तो सुद्धा लवकरच मिळाला होता मला. म्हणजे थँक्यू ते सर, खूप 18व्या छान. वर्षी.
हा हे नंतर कळलं. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं मी आणि नंतर मग पुढच्या परीक्षा दिल्या ऑफिसच्या. आणि त्याला कारण काय मॅडम माहितीये का, षष्ठ हा सर. स्थानामध्ये असणारी जी रास आहे हा. त्या राशीमध्ये अग्नितत्व आहे, आणि अग्नितत्वातला जो गुरु आणि शनीचा गुरु जो आणि शनी. आहे त्याने सरकारी मदत तुम्हाला चांगलं प्राधान्य मिळून गेलं. हो, पण आणि खूप अग्नितत्व लवकर मी जॉईन सरकारमध्ये, झाले, म्हणजे हे सांगायचंय मला, ग्रॅज्युएशनच्या आधीच जॉईन झाले. मग तेच सांगतो ना, संधी मिळते मिळाली. हो. माणसाला. संधी पत्रिका पाहताना या सगळ्या गोष्टी पाहायला लागतात. हो सर. खरं आहे, अगदी तुम्ही सांगता ते अगदी बरोबर सगळं पटतात म्हणजे ते गोष्टी. हे संपूर्ण फलादेश आहे हा मॅडम. उद्या तुम्ही जेव्हा एखाद्या माणसाची पत्रिका पाहणार असाल तेव्हा तुम्हाला हेच साहित्य, हे टूल्सच वापरावं लागतं. हो कळलं का? सर. हो सर. असं आहे. बरं, मॅडम तारीख लावा, पत्रिका लावा. लावते सर. हे बघा लावली आहे सर. हा, 24 डिसेंबर 1974, रात्री 11:19 मुंबई. हं. कळलं? 11:19 मुंबई रात्री. होय. हा, बर. आता मूळ पत्रिका लावा मॅडम. लावते. आता ही मूळ पत्रिका जी आहे ती सिंह लग्नाची आहे, पण जातक स्त्री आहे. हा, जातक स्त्री आहे. आता याच्यामध्ये त्या जातकाचं आपण जेव्हा मूळ पत्रिका पाहू तर लग्नेश हा अग्नितत्वाचं लग्न आहे, अग्नितत्वामध्येच लग्नेश म्हणून आहे. बरोबर आहे? होय. हा. त्यामध्ये आपण जर बघितलं तर वायू तत्वामध्ये गुरु आणि शनीची युती आहे, आणि शनी वक्री आहे. बरोबर आहे? होय. मंगळ हा जलतत्वामध्ये आहे, आणि अग्नितत्वात 4 ग्रह आहेत, आणि लग्न पण आहे. म्हणजे इथे अग्नितत्व बलवान झालेलं आहे. बर, आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ही जी स्त्री आहे, एखाद्या स्त्रीला हे जे लग्न आहे ते लग्न काय करायला लावेल, जास्तीत जास्त कष्ट करायला लागेल, कारण त्यात अग्नितत्व आहे म्हणून. दुसरी गोष्ट की तिचं जो लग्नाधिपती आहे तो त्रिकोणामध्ये आहे. चंद्र आणि लग्न आणि सूर्य हा जेव्हा एका तत्वात येतो त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये एक वेगळ्या तऱ्हेचा राजयोग निर्माण होतो. मग तो राजयोग जर आपण पाहिला तर मुलायम सिंग यादव मुख्यमंत्री बनू शकतात, संरक्षण मंत्री बनू शकतात. तर तशा प्रकारे हा जो एक राजयोग आहे तो पारंपरिक मध्ये सुचवलेला आहे. अश्विनी नक्षत्र आहे, सूर्य जो आहे तो त्या ठिकाणी मूळ नक्षत्रातला आहे, शुक्र जो आहे तो पुढे आहे, पण बुध जो आहे तो मूळ नक्षत्रात आहे. म्हणजे इथे नक्षत्रांची जोड ठेवली तुम्ही तर लग्न आणि शुक्र हे एकाच नक्षत्रात आहे. म्हणजे एकाच म्हणजे त्या पूर्वाषाढा, पूर्वा फाल्गुनी. त्यानंतर रवी आणि चंद्र आणि बुध हे तिघही 3 ग्रह जे आहेत ते एकाच तत्वाशी संबंधित आहेत, म्हणजे नक्षत्राचे आहेत. त्यानंतर गुरु हा 18 अंशाचा आहे, आणि शनी हा 22 अंशाचा आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला बघितलं पाहिजे की मिथुन राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्र आणि कुंभ राशीमध्ये तारका नक्षत्र, या दोघांचा भिन्न नक्षत्र आहे, पण तरी सुद्धा तत्व हे वायू आहे. बस, आता मुळामध्ये ही जी स्त्री आहे तिला बऱ्याच काळानंतर, भरपूर श्रम केल्यानंतर ही श्रमिक पत्रिका आहे. त्यानंतर ह्या स्त्रीला अतिशय चांगले अधिकार प्राप्त झाले. आता याला कारण काय, मॅडम जरा मेष लग्नाची पत्रिका जी तुम्हाला मी पाठवली बघा. हो हो, लावते लावते लावते. हा. हे बघा. हा. आता हे आपली अगस्ती नाडीची पत्रिका आहे, मेष लग्नाचे कालपुरुषाला अनुसरून. बरोबर आहे? आलं लक्षात?
हा. हो सर. इथे चंद्र, रवी, बुध, शुक्र. आता मध्ये प्रश्न असा विचारला होता कोणीतरी की बुध, शुक्र आणि रवी हे जर तीन एकत्र असतील तर बिल मुकाबिल नावाचा योग होतो. त्याचा परिणाम हा फक्त लग्नासाठी होत नाही, तर अख्ख्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टीसाठी त्याचा तिथे बॅड पॅच निर्माण होतो. तर तो कारण काय त्याला? कारण हा योगच असा आहे की ह्या तिघांना एकत्र व्यवस्थितरित्या नांदू देत नाही. आता अशा वेळेला त्या जातकाच्या मध्ये प्रगतीसाठी, बरीच कार्य करण्यासाठी बऱ्याच प्रमाणामध्ये अडथळे झाले. नंतर विवाह झाला. विवाह झाल्यानंतर सुद्धा अडथळ्यांची काही हे झाली नाही. पण त्याच्यानंतर तो राजयोग जो आहे आपल्या मूळ पारंपरिकेतला, जो अग्नितत्व, लग्न, चंद्र आणि सूर्य, आता हा जो भाग आहे तो त्या नशिबामध्ये त्याला मिळणारच आहे. आता 74चा जन्म आहे. त्या 74च्या जन्मामध्ये शनी हा किती अंशाचा आहे बघा? 22. म्हणजे जन्माच्याच वेळेला गुरु म्हणजे भाग्याचा मूळ कारक ग्रह हा शनी वक्री आहे आणि गुरु मार्गी आहे. कळलं? आता मार्गी असणारा गुरु हा त्या ठिकाणी वक्री शनीला निश्चितच तिथे घाबरणार, फलादेश देऊ शकणार नाही. म्हणजेच काय होईल की गुरुपासून मिळणारे फलादेश हे जर असे असतील ह्याच तत्वामध्ये, आता तुम्हाला वायू तत्वामध्ये इथे काय काय झालं असेल तर गुरु म्हणजे शिक्षण आणि शनी म्हणजे अडथळा. त्याला जोपर्यंत त्या ह्याच्यामधून परत पुन्हा अगेन अँड अगेन, जसं की मिथुन राशीतला जो भाग आहे पुन्हा पुन्हा करावा लागेल, एखादी गोष्ट किंवा एखादा कोर्स, एखादं शिक्षण. कारण याच्यामध्ये मिथुन रास आहे, ती वारंवार एखादी गोष्ट करायला लावेल. गुरु सुद्धा वायू तत्वामध्येच आहे. तर अशा वेळेला तुम्हाला त्या तत्वानुसार जातकाच्या जीवनामध्ये गुरुच्या मुळे, म्हणजे मुळे कोणामुळे तर शनीमुळे गुरुला लवकर प्राधान्य मिळालेलं नाही. तर शनीचं मत काय आहे की पहिला तू मॅच्युअर्ड हो आणि मग लाभार्थी हो. तुला नशिबात मिळणारच आहे आणि ते इत्यादी ग्रह देणार आहेत. आता इत्यादी ग्रह म्हणजे काय? तर त्या ठिकाणी इत्यादी ग्रह म्हणजे चंद्र, रवी आणि अग्नितत्वाचं लग्न. हा राजयोग जेव्हा सुरू होईल त्यावेळेला तुला मागील जन्माचा पूर्वकर्म, प्रिव्हियस कर्मा, त्याचं फलित हे तुला निश्चितच फेडावं लागेल, भोगावं लागेल. त्याशिवाय तू पुढे सरकू शकणार नाही, तुला प्रगतीची आशा प्राप्त होणार नाही. तर ही पत्रिका 74 सालची आहे. आता ह्या व्यक्तीचं वय किती असेल? 40, 50. 50, 50. बरोबर आहे? 51 सर, हा, 51 आता. बरं ठीक आहे, 51. आता ह्या व्यक्तीला जे स्ट्रगल आहे ते वयाच्या 30व्या वर्षापर्यंत, म्हणजे 74 अधिक 30 म्हणजे किती झाले? 2004. हो सर. काडी मात्र 2004. बुद्धी नव्हती, फक्त राब राब राबावं. का? कारण का की जलतत्वातला चंद्र म्हणजे मीन राशीतला चंद्र हा अग्नितत्वात आलेला आहे. म्हणून मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की जेव्हा चंद्र जलतत्वातून अग्नितत्वात येतो त्यावेळेला तो तिथे फळ द्यायसाठी कमतरता निर्माण करतो. का होतं असं? तर ह्या चंद्राला जे प्राधान्य पाहिजे, संधी पाहिजे, ती सतत कष्टमय आहे आणि त्या आधारावरती त्या जातकाला याच्यातून पूर्णपणे जगावं लागलं. म्हणजे त्याचा आशेचा किरण जेव्हा शनीने पूर्ण एक राऊंड पूर्ण केल्यानंतर त्याच्या तिथे त्याला चांगली पोझिशन प्राप्त झाली जातकाला. आता एक राऊंड पूर्ण होण्यासाठी 30 वर्षाचा कालावधी लागला.
म्हणजे 2004 ची ग्रहस्थिती आपल्याला पाहता आली पाहिजे की त्यावेळेला ग्रहस्थिती कशी असेल. तेव्हा पण बघितलं आपण तर हा धनुराशीतला जो सूर्य आहे हा 15 डिसेंबरच्या नंतर आहे. आणि जन्मतारीख कधी आहे बघा? 24 डिसेंबर आहे सर. किती? 24 म्हणजे डिसेंबर. म्हणजे 15 डिसेंबर नंतर आहे ना. होय. बरं. आता थोडस लॉजिक, म्हणजे जेव्हा प्रगतीसाठी आपण जातकाला सल्ला देणार आहोत आणि त्या दरम्यान समजा रवीवरून जर तुम्हाला ऑपरेशन पाहिजे असते, म्हणजे त्याचं काम, तर त्यावेळेला तुम्हाला तिथे सूर्य जोपर्यंत धनुराशीत येत नाही आणि इत्यादी त्यावेळचे ग्रह हे कोणत्या तत्वात असतील तर त्यावेळेला मेजर भूमिका ही सूर्याची असेल आणि त्याच दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये भाग्याला वेगळी दिशा प्राप्त होईल असं अगस्त्य नाडीमध्ये सांगितलेलं आहे. आता जर आपण ह्याच तारखेची पत्रिका वय वर्ष 30 म्हणजे शनी पुन्हा मिथुन राशीमध्ये आल्यानंतर इत्यादी ग्रह, आता याच्यामध्ये तुम्हाला गुरु हा बरोबर क्वाईट अपोजिट सिंह राशीला असेल का बघा. 2004 साली गुरु कोणत्या राशीत होता जर कोणाकडे पत्रिका असेल तर बघा. सिंह राशी. बरोबर आहे? बरोबर आहे ना मॅडम, चव्हाण मॅडम? हो बरोबर आहे. हो. हा. म्हणजे तुम्हाला त्याला जो पिकअप मिळतो, संधी मिळते, ती कधी मिळेल असा आपण जर विचार केला तर जोपर्यंत गुरु त्या ठिकाणी लग्नाला सपोर्ट करणार नाही तोपर्यंत त्या सूर्यावरती कृपा होणार नाही आणि त्या जातकाला सुद्धा ती संधी प्राप्त होणार नाही. म्हणजे ह्या वेळेला तुम्हाला थोडासा हा पार्ट आहे तो समजण्यासाठी थोडासा डिफिकल्ट आहे, कठीण आहे, पण तरी सुद्धा प्रयत्न करा तर तुम्हाला लगेच उलगडा होईल. ज्यावेळेला आपण वय वर्ष 30 केलं त्यावेळेला गुरुची पोझिशन मुळात कुंभेला होती आणि ते 30व्या वर्षी क्वाईट अपोजिट म्हणजे सिंहेला आली. म्हणजे सिंहेला आल्यानंतर त्या गुरुने चंद्रावरती योग केला, सूर्यावरती योग केला, बुधावरती केला, शुक्रावर केला आणि वयामध्ये त्या दरम्यान जातकाच्या जीवनाला एक चांगली कलाटणी प्राप्त झाली. इथपर्यंत तुम्हाला कळलंय का सांगा? बोला. हो सर. सर समजलं, पण सर मंगळ जलतत्वाचा तो काय करणार? ते आता येऊया ना, जलतत्वाकडे येऊया. मंगळ हा जलतत्वामध्ये आहे, ऍग्री विथ यू, पण आता तो एकटाच आहे. जलतत्वात दुसरा ग्रह आहे का? नाही. नाहीये. बरं, आता आपण मगाशी चर्चा केली होती की 2, 6, 10 मध्ये ग्रह आहेत का? केतू आहे तो सोडून द्या. 2, 6, 10 मध्ये ग्रह आहे का? नाहीये. नाही, एक पण ग्रह नाही, केतू आहे. नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी जातकाला जो दिशादर्शक पार्ट असतो ना, जिथे पैसे मिळतात, जिथे काम मिळते, संधी मिळते, कधी कधी आपल्याकडे लोक येतात की अपॉर्च्युनिटी नाही, संधी मिळत नाही, अजूनपर्यंत मला माझ्या जीवनात काही होत नाही, असं जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला हे लॉजिक जे आहे हे वापरता आलं पाहिजे. दिस इज अ ऑल सिक्रेट थिंग. ह्याच्यापूर्वी कधी ऐकलं होतं का तुम्ही? नाही सर, बिलकुल नाही. दुसरी गोष्ट की आपण जी नाडी कुंडली आहे त्याचं मेष लग्न कालपुरुषाचं निर्माण करून तुम्हाला इथे सगळे ग्रह दर्शवलेले आहेत. कुबल मॅडम, बोला. आता हे जेव्हा आपण मेष लग्नाची पत्रिका तुम्हाला पाठवली, होय. तुम्हाला थोडस हे वाटलं असेल ना? हा, होय वाटलं ना. कलर ब्लॅक आहे, हम्म. माझा आवडता रंग आहे, काळा रंग. कुंभ राशीचे ना तुम्ही. शनीचा
सर बेंद्रे बोलतोय. बोला. हे 2 6 10 मध्ये म्हणजे केतू सोडून कुठलेही ग्रह नाहीत, म्हणजे या माणसाला म्हणजे ह्या स्त्रीला हा. आयुष्यभर असंच कष्ट 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 का? हो, तिला दिशा मिळत नाही. कसं असतं साहेब माहितीये का, हा. की मनुष्य आता जर समजा एखाद्या हातगाडीवाल्याला, मी बऱ्याच वेळा लोकांना असं रस्त्यात थांबवून वगैरे असं माझी नेहमी हे असायची, की हा. कशाला तू गाडी चालवतो, मी तुला दुसरं काम देतो चांगल्यापैकी. हा. तुला हे किती पैसे मिळतात, 200 300, मी तुला 1000 रुपये देतो. हम्म. पण तो बोलतो नाही, क्या करना, क्या करेगा, मेरे को इसमें ही मजा आता है. मी म्हणलं हम्म. क्या मजा आता है, तो बोलतो ये हातगाडी असते त्याच्यावर मी रात्री झोपतो, म्हणजे पैसे वाचतात माझे, हम्म. म्हणजे घर भाड्याने घ्यायला लागत नाही. म्युन्सिपाल्टीमध्ये आंघोळ करतो हम्म. तिथे पैसे द्यायला लागत नाही. जेवणाचं कुठे रस्त्यात बनवून जेवण खातो आणि झोपतो. हे त्याचं हम्म. जीवन आहे. त्याला दिशाच कळत नाही की आपण एवढं का राबतोय. म्हणजे दिशादर्शक हा हम्म. पाहिजे ना. हो, बरोबर आहे. मग त्यावेळेला असं का होतं, हम्म. जर समजा यदा कदाचित एखादी व्यक्तीला मार्गदर्शनच मिळत नाही, आलेलं पण जातं. हा. बघा, कितीतरी तुम्ही उदाहरणं पाहिली असेल तुमच्या कंपनीमध्ये, चांगली बरोबर. नोकरी असताना पण दुर्बुद्धी सोडून निघून जातात. नाही, कित्येक लोक खूप एफिशियंट म्हणजे खूप हुशार असतात, पण ते एक कंपनी धरली की तिकडेच पकडून बसतात, सोडतच नाहीत अजिबात. म्हणजे कारण कंपनी त्यांच्या एक्सप्लॉइट करते त्यांना. येस, हा. मग हे अशा सगळ्या बरोबर. ज्या काही भाग असतो, तो तुमच्या नशिबावरती, कुंडलीवरती अवलंबून असतो, पण की नशीब याच्यात कसं चाललं. उपासना वगैरे करून सुद्धा काही चेंज होऊ शकत नाही का? आता कसं आहे साहेब, उपासना ही ग्राह्य आहे, म्हणजे त्याला मान्यता आहे. पण हम्म. तरी सुद्धा पुढे जाऊन त्या उपासनेचं जे फळ आहे ते तुम्हाला मी सांगतो, हम्म. की जोपर्यंत प्रिव्हियस लास्ट रिव्ह्यू हे रिफिल होत नाही, म्हणजे हम्म. होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या उपासनेचा फायदा मिळणार नाही. कारण का थोडक्यात मागचं कर्म तुम्हाला. पूर्व कर्म त्याचं जोपर्यंत ते फिटत नाही, Yes. तोपर्यंत किती उपासना केली तरी तो त्याच. नाही, ती त्याची उणीव भरून काढते, पण पुढचा मार्ग सापडायला आणखी उपासना करावी लागते. बरोबर बरोबर. तुमचं शेड्यूल जे आहे, ते हम्म. शेड्यूल मध्ये तुम्ही जर कंटाळलात आणि डिस्कंटिन्यू झालं, हम्म. देन यू स्टॉप ऑल द वर्क. पॉसिबली तो माणूस म्हणाला, अरे काय एवढी उपासना करून सुद्धा काही होत नाही, म्हणून तुम्ही असे म्हणता बरेच तसं. लोक येतात, बरेच लोक येतात, बरेच लोक माझ्याशी चर्चा करतात, "अरे काय करणार त्याला, एवढं काम करून, एवढे भक्ती करून, एवढी दर्शनं करून." म्हटलं तू रॉंग वे चाललाय. हम्म. तू ती उपासना थांबवायचीच नाही. बरं. सर, हे फार उपासना महत्वाचं आहे. 2 6 10 तुम्ही ते सांगितलं ना, आता कुठली हा. पत्रिका आली की त्या अँगलने नक्की बघेन मी. येस. ओके. करिअर म्हणजे म्हणजे, हा बोला. म्हणजे पृथ्वी तत्वात ग्रह नसेल तर असं दिशा मिळत नाही. हा, दिशादर्शक काय माहितीये का मॅडम, की पृथ्वी तत्वामध्ये ग्रह असेल तर जातकाच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी संधी लवकर उपलब्ध होते. काम केलं तर पैसे मिळतात, किंवा नशिबाचा अनुभव मिळतो, हो नाही का. हो आता जोपर्यंत काम नाही करणार तोपर्यंत जग समजणार नाही, असं आहे ना. बरोबर बरोबर. मग त्यावेळेला तुम्हाला, जसं की आपण शिक्षण भाग्यस्थान हायर स्टडी आहे, त्याच्यानंतर दशम स्थान आपलं वर्किंग हाऊस आहे. हो आणि ते दशम स्थानाचा अधिपती हा कुठे आहे, तर लाभ मिळाला पाहिजे. मग तो लाभार्थी आहे का, तर त्याच्यामध्ये नियम असा आहे मॅडम, की हम्म. एक तर दशमाधिपती किंवा त्याच्या पंचमामध्ये, दशमाच्या पंचमात जर ग्रह असेल तर तुम्हाला लाभ मिळतील. नाहीतर हो दशमाच्या धनस्थानात ग्रह पाहिजे, हा पण एक भाग हा आहे. म्हणजे अच्छा. दशमाच्या धनस्थानात ग्रह पाहिजे, किंवा आपल्या ला मूळच्या पत्रिकेमध्ये धनस्थानात. धनस्थान. हा हो, म्हणजे ते फणफण स्थान आहे ना, त्याच्यामध्ये ग्रह हो पाहिजे, असं आहे. बरोबर. तर सर, प्रत्येक, हा बोला. हा, याचा अर्थ मकर राशीच्या सर्व लोकांना दिशा मिळते असं समजायचं का? आता तुम्ही मॅडम, मी बोलत नाही इथे, पण आय हा नो युअर होरोस्कोप. हा. नाही, माझा गुरु आहे कन्या राशीत, त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये. पण मी तुमचं असं विचार. ऍसेंडंट, यू सी द युअर ऍसेंडंट, हा आणि तुमचा चंद्र, हा, चंद्र चतुर्थात आहे. चंद्र चतुर्थ. म्हणून सीपीएस जवळ राहता तुम्ही. हो, बरोबर आहे सर. वा. पत्रिका माझ्या पूर्ण लक्षात आहे मॅडम. कौतुकास्पद आहे. मग आणि 2003 मध्ये पाहिलेली पत्रिका आहे.
हो. असं पण नाही. नाही. मग सर माझ्या मकर राशीत शनी आहे. हं. पण मी कधीच काही केलं नाही सर, हाऊस वाईफच राहिले. आता तुम्हाला करायची गरज नसेल पडली. हा, नाही पडली गरज. मग आता गरज नाही पडली तर सगळे सुख तुम्हाला मिळत आहेत, तो कसा जाऊन खड्यात पडा. नाही, पण आता असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे ना आपण आपल्या आयुष्यात. समाजसेवा करा, लोकांना घडवा. आहे ना, काम करायला काय कमी आहे का? नाही का? तर माझ्या पण पृथ्वी तत्वात एक पण ग्रह नाहीये, एक पण मग नाही. तुम्ही तर राणीसारखं राहताय, तुम्हाला आणखी काय काय पाहिजे? काय सर राणीसारखं काय त्रास मग असतोच की माणसाला. आता त्रास तर सगळ्यांना आहे. आपल्याला सगळ्यात जास्ती त्रास कोणाला आहे? मेरे भाइयों बहनोचा जास्ती त्रास आहे. अख्ख्या भारताचं सगळं ताण त्यांच्यावरती आहे. एवढा मोठा मनुष्य आहे, तेवढी त्याची जबाबदारी जास्ती. तुम्हाला काय जबाबदारी आहे? तुम्ही कुठे काम हे नाही आहे तर काय फरकच काय? पण कन्या लग्न आहे ना. पृथ्वी सर तत्वाचं लग्न माझ्या आहे पण ग्रह नाही आहेत काय. अहो ग्रह नाही पण राशी तर लग्न तर आलं ना. हो हो, सर माझ्या लग्न आहे. मकरेमध्ये गुरु आहे. हा. मी पण खूप लहानपणीच नोकरी करायला लागले सर, FY SY ला असल्यापासून. पण बरोबर. लग्न झाल्यानंतर म्हणजे सर आता जवळ 10-12 वर्ष झाले नाही काही करत. तर शेवटी सुरुवातीला तुम्ही तर परप्रांतामध्ये गेलात, तिकडचं राज्य वेगळं आहे. हो मग लग्न झाल्यानंतर ना, हो लग्न अगोदरचं राज्य वेगळं असतं. लग्नाआधी हा. असं आहे. बरं ठीक आहे, सर त्याच्यात वेळ. मी हा बोलू बोला. का? हा, बोला. नमस्ते सर. नमस्ते. सर जसं तुम्ही म्हटलात की 2-6-10 मध्ये माझ्या 2-6-10 या तिन्ही पण राशीमध्ये ग्रह आहेत. आणि हं. मी जॉब करत करत मी टेक्निकल एज्युकेशन मी पार्ट टाइम डिग्री केली इंजिनिअरिंग मध्ये. हं, म्हणजे हं. डिप्लोमा केल्यानंतर जॉब, दिवसभर जॉब. ते नेट गेलं. आवाज येत नाहीये पोद्दार मॅडम. तुमचं सर नेट मी गेलं बोलू असेल. सर मी बोलू तिथपर्यंत. हा. हा बोला बोला. सर माझे 2 आणि 6 मध्ये ग्रह आहे. पण हा. जॉब तर ठीक आहे, साईडचे केले, पण घरातलं पुरी जबाबदारी 15 जणांची 17 वर्षी. तत्वात आल्यावर काय फायदा झाला? काय जॉब मी तेच विचार करते की हे कसं. आता आज सरांनी सांगितलं ना. अहो श्रमिक राशी आहे तर श्रम तर घरात सर करायला लागले ना. सर आता भी करावी लागते सर. आता काय करणार? नशीब आहे ना काम. आपला कामाचा विषय आहे. सर राशी अशी आहे, काय करू, 2-6 मध्ये बसलेत ग्रह. हा, मग आता काय पैसे बी लोक. भेटतात सर. सर पैसे बी भेटतात असं नाही. आपलं आता काम बी असं आहे पूर्ण मॅडम, होतं. तुम्हाला पाय चेपायला कोण माणसं आहेत का? हा सर. पाय चेपायला कोण माणसं आहेत का तुमच्याकडे? तुमचे पाय चेपायला कोण आहे का? नाही ना. नाही. मग मग काम करायचं आहे तुम्हाला. हा सर. हं. पण आवडत नाही सर, आपली राशी अशी आहे ना, वृषभ राशी, की पाय चेपायला माणूस आपल्याला ठेवायचे असले तर आपल्याला वाटते नाही नको, कसाला पैसे द्यायचे, आपण करून घेतो. दुसरे बी डोक्यावर टाकून जातात. तर ठीक आहे हेच ठीक आहे, पृथ्वी चालेल. तत्व आहे ना. हा, हो. एकाच घरात मध्ये एका मौज करतात, एक काम करतात. वृषभ राशीवाले नुसतं पैसा पैसा करतात ना सर. नाही नाही नाही. बाबा, नाही. असं काही नाही. थोड्या प्रमाणात बरोबर आहे ते. लग्न बी तेज आणि राशी बी हो तेज, म्हणजे ना. डबल काम. ओके वृषभ सर, राशीवाले थँक्यू. एन्जॉय करतात चांगले. आता काय करायचं ते बोला. पहिला आता इथे पत्रिका बघा. बाकी नंतर स्वतंत्र विचारासाठी मी एक दिवस देतो, मग तुम्ही स्वतःचे विचार मांडा. पण आता इथे पत्रिका काय सांगते तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं की शिवेला जेव्हा गुरु आला त्या दरम्यान त्याच्यानंतरच तिथे त्या जातकाच्या जीवनामध्ये कलाटणी आली. तिथे विषय आपला जातकाला कधी यश मिळेल. पोद्दार मॅडम आलेल्या गेल्या ते वाटतं. सर हा, एक आहे मिनिट, सर मी. नेट गेला असेल आहे सर. बहुतेक तर. हा. आहे ऐकते सर. मग आता गुरु आला त्याच्यानंतर माणसाला दिशा मिळाली तिथे. येस सर.
आणि नंतर पुढे त्याला काम करायला संधी मिळाली आणि अतिशय चांगल्यापैकी जीवनाला वळण मिळालं. आणि जी काही ज्याला कमी होती किंवा ज्याला आपण म्हणतो की जे लॉसेस होते ते रिकवर झाले. आणि ते रिकवर कशामुळे झाले? तर गुरु हा ग्रह मुळात असलेल्या अग्नितत्वातील ग्रहांना गोचरीचा सहाय्य ग्रह म्हणून तिथे त्याने सुरुवात करून दिली. आणि त्याने योग कोणावरती केला? तर शुक्र, बुध, रवी आणि चंद्र असे 4 ग्रह हे अग्नितत्वात आणि लग्न ह्याच्यावरती पूर्ण गुरुची कृपा झाली. तर तुम्हाला अशा तऱ्हेने भविष्य सांगायसाठी प्रयत्न केला पाहिजे. कळलं? आपला मुख्य येस सर. भाग जो आहे तो असा आहे की जातकाच्या जीवनामध्ये हे कधी प्राप्त होईल? तर ते त्यावेळेला प्राप्त होईल जेव्हा तिथे गुरुला आणि तुमच्या अग्नितत्वातल्या असणाऱ्या ग्रहांना, आता समजा इथे रवी, बुध, शुक्र जर कर्क राशीमध्ये असते तरी सुद्धा कालांतराने गुरु जेव्हा कर्क राशीत आला असता त्यावेळेला रवी, बुध, शुक्राला आणि चंद्राला सपोर्ट मिळाला असता. पण चंद्र त्यावेळेला मिळत असता. तर म्हणून तत्वाच्या अनुसरून जेव्हा जातकाची पत्रिका अगस्त्य नाडीमध्ये वाचायची असते त्यावेळेला हे सगळं मटेरियल तुम्हाला युटिलाइज करायचं असतं. आणि आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टी, इव्हन रस्त्याने चालतो तर रस्ता युटिलाइज करतो, तसं जीवन सुद्धा युटिलाइजच करतो. आहे की नाही बेंद्रे सर? बेंद्रे सर? हो हो, बरोबर आहे. हा, आपण श्वास घेतो, सोडतो, होय, आपण युटिलाइज आहे ना प्रकार. बरोबर. सर हे थोडे कॉम्प्लिकेटेड आहे पण खूप चांगला कन्सेप्ट सांगितला तुम्ही. म्हणजे येस, तुम्ही, नाही, इट इज नॉट कॉम्प्लिकेटेड सर. नाही नाही, कॉम्प्लिकेटेड म्हणजे तुम्ही तुमचे जसे पंचांगावरती कमांड आहे तशी कमांड पाहिजे तर बरोबर फटाफट फटाफट कळेल. म्हणजे तुम्ही जसं आता सांगितलं की गुरु जेव्हा सिंहमेत आला 30 वर्षांनी त्यानंतर हे सगळं चालू झालं. येस. कॉम्प्लिकेटेड म्हणजे मायाकडून कमतरता आहे मला असं असं तुमच्यासारखं नाही व्हिज्युअल करतायत पण असं असं करायचा प्रयत्न करेन. तुम्ही पण व्हाल ना. काय आहे त्याच्यामध्ये? कसं आहे की मी कोणालाही असं म्हणजे दुय्यम समजत नाही. आता इथे लहान लहान मुलं आहेत तर त्यांना होय सुद्धा तिथे रिस्पेक्ट आहे. त्यांना सुद्धा ज्योतिष कळतंय. ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत. होय, बरोबर आहे. त्या ठिकाणी त्यांना असं कळलं, असं सांगितलं, "हे, तुला काय कळणार आहे?" तर ते दॅट इज रॉंग. नाही नाही, बरोबर आहे. आता कळेपर्यंत शिकवणं आपलं काम आहे. हो, पण हा खरंच भारी कन्सेप्ट आहे आज तुम्ही जो शिकवला ते 2 6 10 मधला. Yes. अगदी पटतंय ते व्यवस्थित. मग तिथे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं मॅनर्स काय आहे, तो किती स्टुपिट आहे का, त्याला हम्म, प्रसंग तसे येणार आहेत, हम्म, आजारपण येणार आहेत का, तर ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला सगळ्या तत्वाच्या अनुसरून तुम्हाला तिथे फलादेश देता आला पाहिजे. कसं आहे, पृथ्वी तत्व मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, हा, की आपण उभे कशावर आहोत? जमिनीवर. बस. म्हणजे मग जमिनीवरती जेव्हा उभा गुडघे. असतो तर त्या ठिकाणी तुम्हाला पृथ्वी तत्वच उपयोगाचं असतं. बरोबर. मग असं आहे. पृथ्वी तत्व बिघडलं की आजार पण येतं का? हा, आजारपण म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी बेड रेस्ट वाटतं, बरोबर आहे. एनर्जी कमी असते. जेव्हा आपण म्हणतो पाय लटपटायला लागले म्हणून. Yes. आता जसं बरोबर. की आपल्या चालण्यामध्ये जर समजा तुम्ही बिन चपलेनी जर चालत राहिलात ना, तर हम्म, मी तुम्हाला एक उदाहरण देतो की समजा तुम्ही रस्त्याने चालत आहात, मग तो हम्म, डांबरी असो, सिमेंट असो, व्हॉटेवर, तर त्या ठिकाणी बिन चप्पलेने तुम्ही झाला तर तुमच्या तिकडे खाली असणारी एनर्जी ही त्या तळव्याला ती खेचून घेते. तळवा बरोबर. खेचून घेतो एनर्जी हम्म, आणि निगेटिव्हिटी निघून जाते. हा पण एक भाग आहे. बरोबर. काही लोक स्टायलिश असतात तेव्हा त्यात हम्म, चालताना पण चप्पल पाहिजे. हम्म, तर ते म्हणजे ॲक्युप्रेशर आहे, तर झेल लागल्यानंतर तुमच्या नसा सगळ्या उघडतात, तर चालण्याने ते फायदे आहेत. बरोबर. ते असं म्हणतात ना की ते गवतामधून तुम्ही हिरव्या हो. चाललं पाहिजे Yes. वगैरे. हा, तर दरवेळेला हिरवं गावत आणायचं कुठून? हा, नाही ते नाही. सगळं नाही नाही, तुमचं ते निगेटिव्हिटी ग्राउंड होते ना त्याने. येस, येस.
पण तरी सुद्धा काय माहितीये का, चालण्याने जेव्हा आपल्याला खडे लागतात त्यावेळेला आपला मेंदू पर्यंत ती जी क्लिअर क्लिअर होते, बरोबर आहे. नसा क्लिअर होतात, करेक्ट. रक्तपुरवठा पडतो तिथे. एनिवे, हे बरं. हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे पृथ्वी तत्व त्या दृष्टीने. येस. बरोबर. आता ओके सर. असं आपण बघितलं तर हा, आता त्या मॅडमचा विषय होता मंगळाबद्दल काही सांगा, हो ना? हो हो कुलकर्णी हा मॅडमने सर. विचारलं होतं. हा सर. Yes. मंगळ हा वृश्चिकेला आहे आणि तो जलतत्वामध्ये आहे, बरोबर आहे की नाही? हम्म. आता हा वृश्चिकेतला मंगळ जेव्हा आपल्याला तपासायचा असतो, तो लग्नेश म्हणून पण तपासायचा आहे. एक तर तो 8व्या स्थानामध्ये आहे. हाच मंगळ जर समजा 12व्या स्थानात असता म्हणजे मिनेला असता. हाच मंगळ जर पृथ्वीचा असता तर फलादेश वेगळा असता. तर जातकाने एवढे कष्ट करायला वेळ लावला असता का? हाच मंगळ अष्टम स्थानामध्ये मूळ पत्रिकेत आहे. चंद्राच्या अष्टमात मंगळ आहे. गॉट इट? आपण मेष लग्न मांडलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्या हो सर. अष्टमात आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाला मंगळाची जी संकटे आहेत त्याला सामोरं जाणं भागच आहे. अष्टमात षडाष्टकात आहे चंद्र मंगळ ना सर. नाही, षडाष्टक तो भाग नाहीच आहे ना, पण चंद्र हा मेष राशीच्या मध्ये आहे आणि लग्नी आहे. हो मेष लग्न आपण मांडलेलं आहे हो कालपुरुषाचं, आणि त्याला मंगळ अष्टमात गेल्यामुळे तो जलतत्वातला आहे आणि तो चतुर्थाचं आणि 12व्या स्थानातलं पण काम करेल. म्हणजे तो जलतत्वाचा ज्या राशी आहे त्याचा अधिपती आहे असं आपण समजू. त्याच्यासोबत कुठलाही ग्रह त्याला सपोर्टिंग प्लॅनेट नाही, तो एकटा आहे. मग एकटा असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला संघर्ष हा एकट्यानेच करावा लागेल. कसं असतं, गाईडलाईन साठी ना मॅडम एक तत्व आहे की ज्या वेळेला आपण एखाद्याची सोबत करतो तो आपल्याला खड्ड्यात टाकणारा आहे का वरती घेऊन जाणार आहे, वरती म्हणजे मदतीसाठी हा हातभार आपल्याला देणार. सपोर्ट करणार आहे. हा. हा, तर तो भाग जो आहे तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. इथे हा मंगळ एकटा आहे, अष्टम स्थानात आहे, वृश्चिकेत आहे, गुढचा आहे. म्हणजे मूळ पत्रिका गुढचा आहे. म्हणजे ह्याचा अर्थ जातक हा एकटाच कष्ट करणार आहे, एकच दिशा आहे, एकटाच. तिथे कोणीही त्याला संगत नसेल. मंगळ असा ग्रह आहे की तो संगत बिघडवतो. कधी कधी काही वेळेला काही लोकांच्या पत्रिकेमध्ये काही गोष्टी असतात ते लोकांना एकत्रित करू शकत नाहीत, असं आहे. मग असं का होतं? तर इथे ह्या व्यक्तीला ज्याला आपण म्हणतो की किस्मत आजमाने का जब समय होता है तो कोई साथ नहीं देता, तर तसं ह्या व्यक्तीच्या बाबतीत झालेलं आहे की कोण जोडीदार, कोण मित्र, कोण सहयोगी, कोण नातेवाईक, कोणाचाही तिथे संपर्क आला नाही की आपल्याला डिरेक्शन, फॉर आय एम टॉकिंग अबाउट द डिरेक्शन, कोणीही सल्लामसलत करण्यासाठी व्यक्ती नाही भेटले. कधी कधी तुम्हाला सांगतो, काही वेळेला झटक्याच काम होतं, माणसाचं नशीब असेल तर तो सहयोग प्राप्त होतो. तर आमच्या नात्यामध्ये एक व्यक्ती आहे, तर त्याने महाराष्ट्र सरकारचा फॉर्म भरला होता आणि शेवटच्या टप्प्यामध्ये इंटरव्ह्यू होता. आणि तिथे त्याला विचारलं की तुझं नाव देवारे? तो दिलीप देवारे कोण आहे? तो माझे काका आहे. चल ठीक आहे, इंटरव्ह्यू झाला, उद्यापासून जॉईनिंग लेटर हातात दिला, काम झालं. केवळ नावामुळे लगेचच काम झालं म्हणजे. हा, म्हणजे नाव त्याचं नशीब होतं आणि नशीब महाराष्ट्र होतं. सरकारमध्ये हो. नोकरी मिळाली त्याला. हा. आणि त्यांनी सांगितलं, ते श्याम पाटील नावाचे ग्रस्त होते, ते बोलले माझे गुरु आहेत ते, त्यांच्याकडे मी शिकलोय, तुझं काम पक्क. म्हणजे एवढी परीक्षा देऊन पण कदाचित त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये तो फेल झाला असता. हो हो बरोबर आहे सर. म्हणजे असं घडतं आणि हा अनुभव आहे, हे त्याचं नशीब आहे. आणि त्या नशिबामध्ये सर त्याचं लग्न. हा सर आता हा जो त्याला सपोर्ट मिळाला हा, यासाठी कुंडलीतला कोणता ग्रह सपोर्टिव्ह होता? दाखवतो सांगतो. माझ्याकडे सगळी कुंडली पाठ आहे. हो त्याचं सर. लग्न धनु आहे आणि षष्ठ स्थानामध्ये शनी गुरुची युती आहे. कळलं वृषभेला? अच्छा.
आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू आणि पहिल्यामध्ये पास. त्याला आता मी षष्ठस्थान सांगितलंय. नोकरीचं आणि तिथे शनी गुरु येस. परत पृथ्वी त्याला तत्वात. येस त्याला आता सांगितलंय की तू IAS ची परीक्षा द्यायची. तुला जे काही मदत लागेल ती मी देईन. तुला स्टडी रूम पण देईन. तुला साहित्य पुरवीन. आणि IAS एवढं कठीण नसतं असं त्याला सांगितल्यावर तो आश्चर्यचकित झाला. बाप रे, IAS कठीण नसतं? म्हटलं बिलकुल नसतं. IAS कठीण कुठे असतं तर जिथे आपण इंटरव्ह्यूला जातो ते कठीण. तिथे 5 लोक असतात, त्यांच्या मनात आपण जर भरलो नाही तर रिमार्क चुकीचा आहे. ते सर्वस्वी नशिबावर अवलंबून असतं नाही का? येस 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 मॅडम. मग सांगतो की तुमच्याकडे जर 9वी 10वी 11वीचं नागरिकशास्त्र पाठ असेल तर तुम्ही IAS IPS एका दमात होऊ शकता. असं आहे. म्हणजे ट्रिक पाहिजे तुमच्याकडे. हो हो बरोबर आहे. 9वी 10वी 11वी तुमचं तर तुमचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर होणारच ना. आणि नाही तसं माझं नाही मार्गदर्शन. मी सांगतो तुम्हाला काय आहे त्याच्यामध्ये. IASचा मर्म काय आहे किंवा IPSचा. त्यात गणित बिणित काय फालतूगिरी आहे. गणित वगैरे काय लागत नाही. गणित तुम्हाला IRS ला लागतं. बरं या कुंडलीमध्ये मग आता पृथ्वी हे वायू तत्वामध्ये पण ग्रह आहेत ना सर. गुरु आहे, शनी आहे, त्यांचा फलादेश त्याच्यानंतर मी काय सांगितलं मॅडम, शनी हा वक्री आहे. हा वायू तत्वामध्ये जन्मता हो एकच ग्रह आहे. सुरुवातीला सांगितलं. हो आणि तो गुरुला 18 कोण आहे. तो समोरून येणारा वाईट काळ. बघा एक लक्षात घ्या, शनी रेट्रोग्रेट आहे आणि गुरु फॉरवर्डेड आहे. त्याच्यातून हो वाईट हो येणारा काळ हा शनीमुळे आहे. तर तिथे रुकावट केली एक खेळ आहे असा बोल येतो की नाही. हो झाला तसा हा रुकावट आहे. म्हणजे गुरु लाभात बसलेला आहे, वायू तत्वात आहे, तरी पण रुकावट आहे. त्याचा काही उपयोग नाही. नाही. आता पत्रिका काढा मॅडम. आता तुम्हाला दुसरं हे सांगतो. जेव्हा ही व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला गाईडलाईन देताना मी सांगितलं, पडेल ते काम करायचं, जमेल ते करायचं. तुझ्याकडे एनर्जी आहे आणि त्याच्यातून तुला मार्ग मिळेल. आणि असं करता करता एका कंपनीने ऑफर केली की आमचे मॅनेजमेंट तुम्हाला पाहता येईल का. कसं असतं, शरीर यष्टी जी असते ना, अग्नितत्वामध्ये जे स्पिरिट असतं, स्पिरिट आणि स्पिरिट आग पकडतं. तसं त्या कंपनीने सांगितलं, कुठल्याही मॅनेजमेंटचा अनुभव नसताना मेष राशीमध्ये असणारा कमांड, दहशत, 100 माणसाला सांभाळण्याची ताकद, या गोष्टीवरती कुठल्याही तऱ्हेचा कोर्स न केला असला तरी तिथे त्या व्यक्तीला अपॉइंट मिळाली. आणि स्टार्टिंगला 2006 साली त्या व्यक्तीला 30,000 रुपये पगार नोकरीमध्ये फिक्स झाला. त्यावेळेला छान. 30,000. आता हे कोणी दिलं. अग्नितत्वातले ग्रह, याचं जे स्पिरिट असतं, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला समोरासमोर जेव्हा भाष्य करायला जाता किंवा इंटरव्ह्यू देता, याशी बोलता आणि तशाच तत्वाचा मनुष्य जर तिथे असेल तर त्याचं टॅलेंट, त्याचं चॅलेंज तुम्ही स्वीकारता आणि तुमचं काम होतं. मनुष्याला जेव्हा एखादा व्यावसायिक असतो तो टॅलेंटला महत्व देतो. किती टॅलेंट आहे, आपलं काम करू शकेल का. आणि कसं असतं मॅडम, व्यवसायामध्ये तुम्ही स्टार्टअप मध्ये असाल तर तुम्ही आता तुम्हाला एक कंपनी आहे मेशो म्हणून, MWSHO. त्या लोकांनी आता एका वर्षाचं टर्नओव्हर 3,000 कोटी रुपये केलं. 2 लहान मुलं आहेत ते, आणि स्वस्तात स्वस्त विकतात बाजारामध्ये. हो सर, खूप आणि प्रॉडक्ट त्यांचे चांगले असतात सर. येस. आणि आम्ही रेट पण खूप बरंच कमी आहे. त्याच्यावरती खरेदी हो करतो सर. आणि स्वस्त, आणखीन क्वालिटी बरी असते. म्हणजे अगदी बरी काही आहे, हाय क्वालिटी क्वालिटी बरी आहे. नसते, पण आता हा चांगलं शेवटी आहे. पैसे कमवतात ना. 3,000 हो कोटी सर, रुपयाचा त्यांचे सगळं रिटर्न पॉलिसी वगैरे सुद्धा चांगली आहे. त्याच्यामुळे आपण
घेतो म्हणजे त्याच्यावरती खरेदी केली जाते. धंदा असाच जमवता येतो. धंद्याची ट्रिकच अशी आहे. धंद्याच्या ट्रिक मध्ये तुम्हाला असंच वागलं पाहिजे. आता ही जी ट्रिक आहे किंवा ही संधी आहे, ही कशी आहे सांगतो तुम्हाला. रवी बुध शुक्र एकत्र आहेत. त्याचा परिणाम पण चांगला पण आहे, वाईट पण आहे. पण चंद्र सुद्धा त्याच्या सोबतीला आहे. ज्या वेळेला एखाद्या माणसाच्या मनामध्ये एखादी व्यक्ती घर करते, त्यावेळेला समजायचं की आपली प्रगती ही निश्चित आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात विश्वास नाही बसला पाहिजे त्या व्यक्तीवरती समोर. तर तेरे घर के सामने घर बनाऊंगा, झालं, संपलं सगळं. और नई दुनिया बसाऊंगा. तेरे घर के सामने. मग त्यावेळेला भांडण बिघडतं. हो बरोबर आहे सर. मी असा कॉम्प्रोमाइज माइंडेड आहे. मी सांगतो आपके इच्छा अनुसार आप क्या लोगे, अरे इच्छा जो होगा वो दे दीजिए. अशा तऱ्हेने व्यवसाय करतो आम्ही. आप नाराज ना हो ऐसा काम करेंगे. पहिल्याच तिथे पैशाची वाटाघाट करत बसलं, आलेलं काम जातं. हे पण तेवढंच आहे. आलेलं काम जातं माणसाचं. माणसाला व्यावहारिक जो भाग आहे तो तुम्हाला व्यवस्थित करता आलाच पाहिजे. अदरवाईज खुशीने माणूस जास्त पण देईल मग, हो की नाही. नक्की देतोच म्हणजे देतोच. बरोबर आहे. देतो. हॉटेलमध्ये टीप देतो वेटरला चांगली. हो. आता इथे आमच्या इथे हॉटेल आहे ना मॅडम, तिथे एकाही माणसाला पगार नाही. मग सगळं टिप वरती का? सगळं टीप वरती, कमिशन. रूम सर्व्हिस कमिशन, रूम सर्व्हिस टीप, रेस्टॉरंट टीप, कार हायर टीप, कार कमिशन टीप, सगळं टीप. पण ते येणाऱ्या ह्यांना पण माहिती असतं ना लोकांना, त्याच्यामुळे ते देतात मग चांगली टीप. ते पण चांगले टीप देतात. दुसरी गोष्ट ते कसं आहे, मनुष्याला पैसे सोडता आले पाहिजेत तर पुढचा प्रवास चांगला असतो, हे लक्षात घ्या. हो बरोबर. आपण दिलं की आपल्याकडे येतं. बरोबर. हो सर. हे मात्र खरं आहे अगदी. दानत पाहिजे. दानत असली की आपोआप होतात सगळ्या गोष्टी. सर एक विचारू. आता आपण अग्नितत्वामध्ये सूर्य, चंद्र आणि हे ग्रह बघितले एकत्र आणि तो राजयोग ठरवला. पण मग सूर्य आणि चंद्र इतर कोणत्याही तत्वात एकत्र आले तरी तो राजयोग होईल का? नाही होईल ना. बघा तुम्हाला सांगतो मी मगाशी मुलायम सिंग यांचं उत्तर दिलं. त्यांचं मीन लग्न. आता मीन लग्नाचा मनुष्य संरक्षण मंत्री बनू शकतो का? पण तरी सुद्धा वृश्चिकेचा रवी, मीन लग्न, मीनेचा चंद्र, जलतत्व आणि जलतत्वाचं लग्न काय बनला का? रवी चंद्र लग्न हे एकाच तत्वातलं आहे. मग आता तो सगळ्या लोकांना मिनिस्टर मिळेल, पण चांगली पोस्ट, चांगलं जगणं हे ठरलेलं आहे. अशात आपण विधी लिखित मध्ये भरपूर काही योग शिकणार आहोत. हो सर. खूपच चांगला मुद्दा आहे. फक्त वृश्चिकेच्या रवीमुळे झालं का ते? वृश्चिकेचा रवी, सांगतो वृश्चिकेचा रवी कसं असतं सर. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा तुमचा मुलगा जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला तुमच्या नजरेसमोर, तर तुम्हाला किती आनंद होईल. बरोबर आहे. सेम मुलायम सिंगच्या बाबतीत झालं ते. झालं की नाही? हो. मग कसं आहे, योगामुळे मुलायम सिंग यादव जिवंत असताना सायकल पोरगा घेऊन पळाला आणि मुख्यमंत्री झाला. आणि तो त्यांच्या पत्रिकेतला योग गुरुचंद्राची युती मीन राशीला लग्नी. गुरुचंद्राची युती आहे का त्यांची? ओके. मग जर मुलाचं भवितव्य आपल्या समोर पाहायचं असेल तर आपल्या पत्रिकेतला गुरु हा योग्य असणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्ही मुलांची प्रगती, प्रॉस्पेरिटी पाहू शकता. आता मला सांगा, पूर्ण मेजॉरिटी 5 वर्ष पूर्णपणे मुख्यमंत्री
हम्म. त्यांनी पाहिला. बरोबर. हे वडिलांचं भाग्य आहे की नाही, हो. आणि म्हणजे मुलांचंही भाग्य यांच्या आहे. मीन लग्नात गुरुचंद्र असल्यामुळे पंचम स्थान, मुलगा म्हणजे पंचम स्थानावरून पाहतात म्हणून म्हणला का तुम्ही? नाही, चंद्र हा मीन लग्नाला कोण आला? चंद्र आला ना. हो. आणि रवी वृश्चिकेला आहे, हो. तो जलतत्वात आहे. हो. हे दोन महत्वाचे ग्रह जलतत्वात येस. आहेत. पत्रिकेचा पाहता वेळी अँगल तुम्हाला व्यवस्थित कळला पाहिजे, तर हम्म. तुम्ही इतर लोकांच्या कुंडलीतला राजयोग हा तुम्ही मांडू शकता. बरोबर. नाही म्हणजे मुलाचं जे त्याला सुख बघायला मिळालं, तर मुलगा म्हणजे त्यांच्या पंचम स्थानावर मुलाबद्दल सांगतो. हो, सांगतो मला. अखिलेशचं मिथून लग्न आहे आणि लग्ने शनी आहे. मिथून आहे. ओके. हा. आणि 74च्या जवळपासचा जन्म आहे. हम्म. म्हणजे त्या ठिकाणी त्याला जे काही मिळालं, हम्म. एक नियम आणखी सांगतो तुम्हाला मी. हम्म. मिनेच्या चतुर्थात येणारी रास कोणती आहे? मिथून. कोणाच्या म्हणजे मुलांच्या मिथून. ह्याच्यात? मिथून. मिथून येते सर. हा. हा. म्हणजे याचा अर्थ त्याच्या चतुर्थामध्ये येणारी रास मिथून आहे, तर हम्म. कोणतरी घरातील व्यक्ती मिथुनेची सक्सेस होणार. आपण सर एक नियम आहे आहे. सर. हा लाईव्ह एक्झाम्पल आहे सर. माझ्या मुलाचं मीन लग्न आहे आणि हा त्याच्या चतुर्थात मिथुन राशी आहे. माझी जन्मराशी मिथुन आहे. हा. युअर सक्सेस आहे अगदी आहे की नाही? बरोबर आहे सर. येस सर. हेच कळलं पाहिजे ज्योतिषमध्ये. नाही तर हे बघा, ते बघा, हा निबंध लिहा, LIC वाल्याची पत्रिका आणा. सर बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ओके सर, थँक्यू. एकदम बरोबर आहे सर माझ्या मुलाच्या बाबतीत. बरोबर आहे. हो येस सर, बरोबर आहे. आता तुमचं मिथून लग्न आहे ना? हा, माझं मिथुन आहे आणि हा. गुरु आहे. आहे ना, शनी पण आहे. दशमा शनी आहे सर. असं आहे पाटील साहेब. हे बघा, मी यांची ओळख करून देतो साहेबांची. हे साहेब R. पाटील साहेबांचे पर्सनल सेक्रेटरी होते आणि एवढे स्वभावाने चांगले आहेत की एका होम मिनिस्टरच्या कडे त्यांचा एवढा अप्रोच असताना सुद्धा कधीही तिथे त्यांच्या स्वभावात असा घमंडीचा कधी भाव दिसलाच नाही. हा पाटील साहेब, आज एवढ्या मोठ्या पदावरून तुम्ही त्यांच्या सतत संपर्कात जवळ राहून सुद्धा कधी येस तुम्ही सर, असं येस सर. सांगितलं की हो सर, येस. खरंय तसे. सर. हा, तसे माझे मित्र होते मनोज गायकवाड, तुम्ही ओळखत असाल. हो. मनोज गायकवाड. तर ते सुद्धा आपले हे होते ना, शिवसेनेचे गृहमंत्री, तर त्यांच्या सोबत होते आणि कितीतरी कामं अशी त्यांनी सहज करून दिली. गजानन कीर्तिकर होते सर. हा, कीर्तिकर साहेब होते ना. हो येस सर, येस. आणि मुंडे होते ना. मुंडे हा, मुंडे पण होते भाजपचे. हो. मुंडे होम मिनिस्टर हा. होते आणि हे हो, राज्यमंत्री होते. राज्यमंत्री होते Yes. कीर्तिकर साहेब. मग आता कसं आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवरून रिटायर झालात, पण तरी हो सुद्धा सर. आजही आणि कालही हो तुमच्या बरोबर का एक परब मॅडम होत्या, हो आहेत, परत मला होत्या. हो, त्या पण चीफ कल्याणच्याच आहेत. सेक्रेटरी. चीफ सेक्रेटरी ऑफिसला होत्या सर ते. येस, हा, त्या चीफ सेक्रेटरी त्या पण शिकायला होत्या आपल्याकडे. हो ना, होता. 2008 ला हा. होत्या बरोबर. येस. म्हणजे कधी कधी असा संपर्क येतो. हो सर, राईट. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. तर फलादेश हा असा कन्फर्म पाहिजे. बेंद्रे साहेब. हो सर, तुम्ही खूप पोस्ट्युलेट सांगितलेत. हा, म्हणजे अशा लक्षात. पोस्ट असतात, अशा हा, बरोबर आहे. काही गोष्टी असतात. तसं बरोबर लॉजिक हे समोर दिसलं पाहिजे, ते बघितलं की. बरोबर. बरोबर. म्हणजे तिथे त्या गोष्टी, तिथे कनेक्टिव्हिटी ही फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे. आणि प्रत्येक गोष्टीला कनेक्टिव्हिटी आहे. वेन यू फ्लाय ना बाय एअर, तर कनेक्टिव्हिटी ही ठरलेली असते. बरोबर. सर, हे तत्व म्हणजे खूपच पॉवरफुल आहेत. नाहीतर कन्व्हेन्शनलच्या तसं पटकन कळत नाही, पण तत्वात बघून बरोबर. लगेच कळत आहे. लगेच तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्ही कसं आहे, एकदम हायर स्टडीचा हा अभ्यासक्रम आहे, त्याला तुमच्या नजरेखालून पत्रिका गेल्या गेल्या तुम्ही आन्सरिंग करू शकता. बरोबर.
असं आहे. नाही तर त्या दृष्टीनेच बघायला म्हणजे माहितीच नव्हतं हे सगळं, आता त्या दृष्टीनेच बघू नक्की. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आपला कसा आहे क्लास जो आहे ना, एक अनुभवासाठी सुद्धा आहे, एक करमणूक पण आहे आणि ज्ञान पण आहे. तर सगळ्या करमणूक गोष्टीसाठी नाही. नाही, खरंच सुंदर, म्हणजे लाईट, तुम्ही इतकं ते लाईट करून शिकवता आणि इतकं ते भिंत छान म्हणजे. थँक्यू. थँक्यू सर. बर, आता आणखी काय काय विचारायचं आहे? आता मंगळाच्या बाबतीतले प्रश्न सुटले का? आणखी मंगळाबद्दल काय सांगायचं आहे? बरं, मंगळ जर समजा यदा कदाचित अग्नितत्वामध्ये सिंह राशीला असता तर तो लग्नात असता, म्हणजे पत्रिका आणखी बलवान झाली असती. कळलं? हाच मंगळ जर वृषभेला असता तरी हरकत नसती, हा मंगळ कन्येला असता तरी हरकत नसती, मकरेला असता तर तो उच्चीचा झाला असता. म्हणजे त्या त्या तत्वाच्या अनुसरून जातकाच्या जीवनामध्ये मिळणारे सर्व अधिकार, फलादेश, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला हे होतात, लागू होतात. सर, एक प्रश्न विचारू? हा, बोला. मी अमृता तांबे बोलते. सर, जसं आता आपण सांगितलं की गुरु सिंहेला आला की त्याचा सगळ्या रवी, बुध, शुक्र आणि म्हणजे सेम तत्वात आल्यामुळे त्याला गुरु कृपा होईल त्या. तसं जर मंगळ सिंहेला आला हो, आणि तर त्यावेळी मग त्यांना त्या ह्याला जातकाला त्रास होणार का? नाही, आता कसं आहे की मंगळाचं ब्लेसिंग तेवढं नाही मिळणार, कारण का की तो मंदगतीचा ग्रह नाहीये. हा, कळलं का? तो जलद गतीचा ग्रह आहे. हो. आता जर समजा गुरु सारखा ग्रह ज्या वेळेला एका राशीमध्ये भ्रमण करीत असता, जर तिथे तो 11 महिने 13 महिने राहणार असेल तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये अनेक संधी उपलब्ध होतात, कारण तो मंदगतीचा ग्रह आहे आणि तो त्याच्यावरती म्हणजे सूर्य, बुध, शुक्र आणि चंद्र याच्यावरती त्याने दीर्घकाळ योग केलेला आहे. हो. बरं, आता त्यामध्ये बघा, आजची पोस्ट मी पाठवलेली आहे, कोणी वाचली नाही मला वाटतं. तर जेव्हा आकाशातील जे काही किरण आहेत ते त्या त्या ग्रहांना जेव्हा पृथ्वीवरती तिथे येतात तर त्या व्यक्तींना ते लागू पडतात. अच्छा. म्हणजे त्याच्याप्रमाणे कुठलाही ग्रह त्याचे जे काही पॉइंट्स आहेत, तर जसं चंद्र, रवी आणि पृथ्वी हे 3 पहिल्यांदा बघितले पाहिजे. आता पृथ्वी म्हणजे ज्या ठिकाणी आपण आपला जन्म झालाय, आता इथे मूळचा शिवलग्न होतं ते पृथ्वी आहे. पृथ्वी तत्व नाही पण पृथ्वी आहे. अच्छा. असेंडेड आहे ना, असेंडेड आहे. आता तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. मॅडम, ट्रम्प आल्यानंतर जगाने धास्ती घेतलेली आहे, नाही का? आता जगाने धास्ती घेतली, त्याच्यानंतर का घेतले? कारण ट्रम्पचे विचार आहेत कमर्शियल, कारण त्याचा कन्येचा गुण आहे. अच्छा. आणि त्याचे धाडसी निर्णय हे व्यापारासंदर्भात आहेत. हो, बरोबर. आणि कंट्रीला जे पैसे गमावले आहेत ते पैसे परत आणायचे आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. तुम्हाला लॉस रिकव्हर करायचा आहे, तर लॉस रिकव्हर करतेवेळी तुम्हाला बुधाची आवश्यकता आहे किंवा बुधाच्या राशीची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या ग्रहाची आवश्यकता आहे. बरोबर. मग तिथे जर तुमचा बुध कमकुवत असेल तर त्या ठिकाणी यू नेव्हर रिकव्हर द लॉस. असं आहे. आता जसं शेअर मार्केट पडले, भरपूर लोकांचा प्रचंड लॉस झालेला आहे, म्हणजे 80 हजार कोटी रुपयाचा लॉस झालाय, पण तो लॉस रिकव्हर ते 101% करणार. आणि जेव्हा जेव्हा मार्केट उतरतो त्या वेळेला तुम्हाला तिथे निश्चित मार्केट चढतं. मार्केट पडणं म्हणजे मार्केट गमावणं असं नाहीच. मार्केट वाढणारच आणि तो लॉस रिकव्हर करणार. आणि कोण करणार? हे व्यापारीच करणार. व्यापारीच मार्केटला वर घेऊन जाणार आणि व्यापारी तुम्हाला पैसे कमवून देणार. म्हणून बुध हा ग्रह जर तुम्हाला चांगला बलवान बनवायचा असेल तर तुम्हाला बुध हा ग्रह पैसे आणून देणार आहे आणि ते व्यवसायातून आणणार. बुध हा पूर्ण व्यावसायिक ग्रह आहे. त्याच्यात त्या मिथुन आणि कन्या राशी ह्या पूर्णपणे
व्यावसायिकच आहेत. आणि बुध कन्या राशीमध्ये गुरु, मी ट्रम्पचं तुम्हाला उदाहरण सांगितलं, तर ट्रम्प हा जन्मापासून श्रीमंत आहे. नाना उद्योग करून आहे, ते डिपेंडंट नाहीये. बरोबर. म्हणून ग्रहस्थिती वाचताना तुम्हाला अशा तऱ्हेने विचार करणं गरजेचंच आहे. आणि लिटिल कॉमेडी बघा, ते नेहमी बोलताना ते एकदम कॉमेडी करतात ऑलवेज. हाऊ यू टॉक, हाऊ यू सिट. बरोबर. लहानात लहान माणसासोबत बसणार आहे, मोठ्यात मोठ्या माणसासोबत बसणार आहे, असं आहे. कन्या राशीचं वैशिष्ट्य आहे ते, असं आहे. राशींची वैशिष्ट्य आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर. तर ते आर्टिकल आलं नाही, तुम्ही आता काय म्हणताय ते? हो सर, ते कुठल्या ग्रुपवरती कुठल्या टाकता सर याच्यावरती? तुम्ही? मला पण आता मी जस्ट चेक मला केलं, पण नाही मिळालं, मी तेच विचारणार हो, होते नाही आता. मिळालं ते. नाही मिळालंय नाही सर. आलंय, नाही मी मिळालं. पण नाही बघितलं सर, सर. नाही टाकलेलं. कुठल्या नाही ग्रुपवर मिळालं, ते नाहीच सांगा ना सर. टाकलं. पाठव. तर आमच्या ग्रुपवरचे सगळं डिलीट आहेत केलेले. ठीक आहे, पाठव. बरं, म्हणजे हे पत्रिका पाहते वेळी तुम्हाला ह्या सगळ्या अँगलने पत्रिका वाचन झालं पाहिजे. इंटरेस्टिंग असतं. जन्मानंतर आपल्या जीवनामध्ये स्पर्धात्मक गोष्टी कधी येतील, स्पर्धा करून पण यश मिळेल का, कधी कधी स्पर्धा करून पण यश मिळत नाही. आता बघा ना, केजरीवालमुळे ती दुसरी मुलगी मुख्यमंत्री झाली, तिचा ठप्पा लागला ना की माजी मुख्यमंत्री. निमित्त काय झालं? केजरीवाल जेलमध्ये. मुख्यमंत्री कोण झालं? तर ती झाली. आता ती जिंकली, ती आमदार आहे, केजरीवाल हरला. म्हणजे आलेलं गेलं. आता केजरीवालचं कुठे नाव पण नाही. थोड्या दिवसांनी ते बलवंत सिंग वगैरे कोण आहे तो पंजाबचा, तो जाऊन भाजपमध्ये मर्ज होऊन जाईल. आणि तो कधी डिझॉल्व्ह पण करू शकतो. मुख्यमंत्र्याला अधिकार असतात, तो ऐन टायमाला डिझॉल्व्ह करून टाकेल असेंब्ली. काय करू शकतो? हे असे प्रसंग येतात. मानसिंग काय नव्हतं, भगवंत सिंग मान. हा, भगवंत सिंग मान. तो पण कॉमेडी आहे. हो, जोकर आहे तो पण. आणि अशिक्षित मनुष्य त्याला मुख्यमंत्री मिळाला. कसं आहे माहिती साहेब, हे नशीब असतं. त्यांचे दारू पिऊन गोंधळ घालायचे किती व्हिडिओ. इतका ऑर्डिनरी माणूस आहे तो. खरी गोष्ट. अहो, त्यातला एक मोबाईल रिपेअर करणारा मनुष्य आमदार झालाय. हो. नशीब तसं असतं. म्हटलं तर सर, आमचा आता पुण्याचा तो अण्णा बनसोडे म्हणून आलाय, पानपट्टीचं दुकान होतं त्याचं, तो उपसभापती झाला म्हणजे बघा ना. दिस इज रिअली द लक. तुमचा मोहोळ पण बघा ना पुण्यातला. हा, मोहोळ मोळ मोळ. मंत्री पण झाले. मोळने खूप आधी काम केलेलं आहे म्हणजे तसं. पण मंत्री झाले ना, केंद्रामध्ये हो, एका पट्ट्यात मंत्री झाले. पण तो एकदम केंद्रीय मंत्री झाला. हो, ते हे पण चंद्रकांत नशीब दादा असतं वगैरे ना. त्यांच्या पुढे गेला कुठल्या कुठे. हा, नशीब असंच चालतं. आणि किती लहान वयात आहे. हो ना, लहान वय. कुस्तीपट्टू आणि ते हा, कुस्तीपट्टू आहेत आणि ते, आणि परत शेतकरी पण आहेत, त्यामुळं केवढे पुढे गेले. तर रसाच्या गुराळात तो रस द्यायला जायचा लोकांना. म्हणजे मी म्हणजे ते शनिवार म्हणून आमच्या इथे आहे, शनिवाराच्या कॉर्नरला दुकान आहे त्यांचं. म्हणजे कधी पुढे नेव्हर इमॅजिन. हो, माझं माहेर तिथेच आहे शनिवाराजवळ, मी बघितलं नाही. म्हणजे असं नशीब उघडतं की नाही. बोला. दिशा मिळाली म्हणजे. सध्या मिथुनेला आहे आणि मंगळावरून आपण घर पाहतो आणि वाहन पाहतो. तर नागपूरला ज्या दिवशी दंगल झाली त्या दिवशी घरांवर दगडफेक झाली आणि वाहनं जळाली. त्याच्यावर एका व्यक्तीने असं स्टेटमेंट दिलंय नंतर, म्हणजे टीव्ही स्टेटमेंट आहे ते, की अगले बार तुम्हारी औरतों को घर से उठा के ले जाएंगे. तर मंगळाची तर आपल्याला हे आला, अनुभव आला. त्याच 2 दिवसामध्ये आपल्या न्यायाधीशांच्या घरावर छापा पडला आणि तिथे म्हणजे शनीने काय दाखवला आपला. पण ह्या माणसाने जे म्हटलं त्यावेळेला, जेव्हा ही दंगल झाली तेव्हा महिला घरात एकट्या होत्या बहुतांश, पण त्या वाचल्या. तर यात कोणत्या ग्रहाने रोल प्ले केला असावा? शुक्र त्या दिवशी मीनेला होता.
आता त्या वाचल्या बघा. पहिली गोष्ट म्हणजे तिथे शनीचं कार्य आहे. ईश्वरीय एखादी कृपा गोष्ट तुम्हाला वाच, विचारायची. हा, हा, ईश्वरीय शनीचं कृपा कार्य आहे. पाहिजे. हो, ईश्वरी कृपा. शनी गुरु, आता गुरु पण वृषभेला आहे ना, हो, तो स्त्री सध्या राशीमध्ये आहे. आहे. स्त्री राशीमध्ये आहे ना, वृषभ स्त्री राश आहे. हो हो हो. असं आहे. अच्छा. पण पण त्या ते वाचल्यात. अजूनही दहशत आहे बरं. भीती खूप आहे कोणाची कोणाची ह्या दंगलखोरांच्या याची. जरी नाही नाही, सगळं दंगल केलंय देवेंद्र फडणवीसांनी तरी दहशत आहे लोकांमध्ये. ते लोकांना भीती आहे. हो मॅडम तुम्हाला मी सांगतो, कालांतराने नागपूरमध्ये चुन चुन के एक रहेंगे. आता ते सोपं नाहीये. हा, म्हणजे त्यांनी तो उघड धमकी दिली आहे की रामनवमीची मिरवणूक काढूनच दाखवा तुम्ही म्हणून. बघा मग, नंतर बघाच तुम्ही. मॅडम कोर्ट कचेरीमध्ये एवढा प्रचंड ताप असतो की विचारू हो, नका. भयंकर. पण त्यांच्यासाठी सर आखातातून पैसा येतो ना वाटेल तसा. असं वाटतंय पैसा खर्च पण होतो ना. अहो किती पैसे देणार जेलमध्ये, काय हम्म. पैसे. बरं ठीक आहे, आता आणि 9 वाजलेले सर, आहे. जेव्हा ही घटना घडली सर, जेव्हा ही घटना हा, घडली तेव्हा ते कम्युनिकेशन झालं, म्हणजे मोबाईल कम्युनिकेशन झालं, म्हणजे कुठेतरी बुध ऍक्टिव्हेट झाला असला पाहिजे. आणि न्यायाधीशांची जी घटना झाली त्यात नोटा होत्या, म्हणजे पुन्हा बुध होतात, तर त्यांनी कसा रोल प्ले केला असेल. भाग असा आहे, न्यायाधीशांचं जे प्रकरण आहे ना मॅडम, ती असली स्टोरी वेगळीच आहे. कधी कधी ते आपण बोलू शकत नाही, त्याला काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. कळलं का? आणि हे न्यायाधीश एकटे नाहीत. तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिल्लीमध्ये काही होतात त्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. बाटला हाऊस माहिती तुम्हाला, एक स्टोरी झाली होती. नाही माहिती मला. हो सर हो. बाटला हाऊस पण एक स्टोरी आहे. हो, बाटला त्याच्यावरती उचल. काहीतरी नेटफ्लिक्स वरती हे पण आहे ना, मूवी पण आहे. बऱ्याच बऱ्याच गोष्टी आपण सांगू शकत नाही इथे, काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. दॅट ऑल्सो वी कॅनॉट टॉक. असं आहे. तर एनिवे, आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा वाटल्या? आता तुम्हाला काही बोलायचं आहे, विचार मांडायचे आहेत, तर चव्हाण मॅडम, यू आर ओपिनियन. सर मी एक प्रश्न विचारू? बोला. सर मगाशी लग्न रवी आणि चंद्र एकाच तत्वात असेल तर सांगितलं, पण जर हे तिन्ही वेगळ्या तत्वात असतील तर कसं फलित मिळतं? नाही, आता फलित म्हणजे मला एक तुमचा माईक जरा बंद करा. फलित म्हणजे मॅडम असं आहे, माईक माईक तुमचा. हा, फलित म्हणजे असं आहे की ज्या बाउन्स होतो तो तुमचा नेहमीचा माईक प्रॉब्लेम आहे. ज्या केलाय ठिकाणी सर तुम्ही पण. ज्या तत्वामध्ये जेव्हा एखादी गोष्ट प्ले करते, त्या तत्वाला रवी चंद्र आणि लग्न किंवा ते तत्व जर एकाच ह्याचं असेल तर तो एक राजयोग असतो, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बोला, आता तुमचं नाही मत सर, मांडा. मला असं विचारायचं होतं की तिन्हीच जर वेगळं असेल किंवा दोन ग्रह एका तत्वात आहेत आणि एक ग्रह वेगळ्या तत्वात आहे, तर आपण त्याचा विचार कसा करायचा असं, किंवा बघा असं आहे, तिन्हीचंही तत्व वेगळं असं. परत तुम्ही माईक बंद करा, सांगतो तुम्हाला. आता तत्व असं आहे मॅडम की त्या ठिकाणी आता इथे चंद्र हा अग्नितत्वामध्ये आहे, रवी बुध शुक्र अग्नितत्वात आहे, लग्न अग्नितत्वातलं आहे. त्याला जेव्हा गुरु येऊन भेटला त्यानंतर ते जे तत्व आहे त्याला जागृती मिळाली आणि ते तत्व ऍक्टिव्ह झालं. बरोबर आहे. जर समजा त्या ठिकाणी बुध आणि सूर्य नसता आणि वेगळ्या तत्वात असता तर त्यावेळेला गुरुचा उपयोग झाला नसता. कळलं? तर तिथे तत्वाला अनुसरून लग्नबिंदू चंद्र, रवी बुध शुक्र हे पृथ्वीच्या जवळचे आतील ग्रह जे आहेत आणि कक्षेच्या पलीकडचा ग्रह हा गुरु तिथे आल्यानंतर योग झाला. कळलं? हो सर. बरं, चला आता चव्हाण मॅडम तुमचं मत सांगा. हो सर.
तर खूप शिकायला मिळालं आम्हाला आणि खूप छान छान गोष्टी नवीन नवीन पण कळल्या आणि तत्वानुसार कसं बघायचं हेही कळलं. आता गोचरीच्या तत्वानुसार ग्रह बघायचे. त्यांनी आता जलतत्वात आहे त्याच्यामुळे ज्या वेळेला रवी जुलैमध्ये, नोव्हेंबरमध्ये, येस. मार्चमध्ये येईल त्याच तत्वामध्ये येईल तेव्हा घडामोडी होती. आणि पृथ्वी म्हणजे पूर्ण ग्रोथ आहे आणि रवीच्या नियमानुसार पण गती आहे. आता रवी जेव्हा कर्क राशीत येईल तेव्हा शनी त्याच तत्वात असणार आहे. तेव्हा जेव्हा शनीचा तेव्हा त्यावेळेला अंमल असेल आणि गुरु जो आहे तो कर्केमध्ये वक्री होणार आहे. फेब्रुवारी 2027 ला कर्केत वक्री होईल. त्यावेळेला गुरु आणि शनी हे एकाच तत्वामध्ये त्यावेळेला असतील. पृथ्वी ह्या कुंडलीमध्ये पण ही कुंडली पूर्ण अग्नितत्वाला धरून आहे त्याच्यामुळे श्रमिक कुंडली आहे ही पूर्ण. त्याच्यामुळे चांगले अधिकार जे प्राप्त झाले ते एकतर श्रमिक असल्यामुळे कष्ट आहेत आणि बरोबर 2004 ला ज्या वेळेला गुरु जेव्हा सिंहेत आला, शनी मिथुनेत होता, त्यावेळेला प्रगती झाली. त्याच्यानंतर 2012 ला तूळ राशीत शनी आणि मेषेत गुरु येईल त्यावेळेला दुसऱ्या राऊंड मध्ये त्यावेळेला प्रगती होईल. तर पृथ्वी बरोबर तत्वाबद्दल पण तुम्ही सांगितलं की काम करायची जी काही संधी आहे ती लवकर मिळते आणि सगळ्यांनीच सांगितलं, सगळ्यांचं ओपिनियन अगदी तंतोतंत जुळतंय आणि माझ्या बाबतीमध्ये पण मी 16 वर्षापासून काम करते त्याच्यामुळे मी पण ते तंतोतंत जमतं की पृथ्वी तत्वामध्ये श्रमिक रास आहे ही आणि खरं तर ओढवून घेणारी पण आहे, ओढवून मेहनत घेणारी करणारी रास आहे. आणि पृथ्वी तत्व असल्यामुळे पैसे वाचवण्यासाठी म्हणा किंवा काही म्हणा त्याच्यामुळे कष्ट करण्याची जास्तीत जास्त त्यांची तयारी असते. आणि हे सगळे जे काही सांगितलं ते मंगळ पण हा वृश्चिकेमध्ये आहे, जलतत्वात आहे. जेव्हा जलतत्वामध्ये आता शनी येईल त्यावेळेला मंगळाला तिथे त्रासदायक होऊ शकतं. त्याच्यामुळे निमेषा चतुर्थात मिथुन रास कोणीतरी घरातील व्यक्ती सक्सेस होईल हे पण छान सांगितलं. आणि ते म्हणजे सुंदरच आहे हे सगळं छान सांगितलं सर तुम्ही. एक नवीन नवीन जे काही रूल्स आहेत ते आम्हाला कळतात. तर थँक्यू सर, खूप धन्यवाद, धन्यवाद खूप सुंदर धन्यवाद सांगितलं. धन्यवाद थँक्यू धन्यवाद. थँक्यू. तसं असतं कनेक्टिंग कम्प्लिटली हे विश्व आणि जे काही खगोल आहे हे एकमेकाशी कनेक्टेड आहे. त्याच्यामुळे आपल्याला ज्या काही गोष्टी फलिता संदर्भात विचारायच्या आहेत त्या तुम्हाला अशा तऱ्हेनेच फलित वर्तवायची आहेत. एनिवे, तर आता आणखी तुम्हाला काही विचार मांडायचे आहेत, नंतर कुबल मॅडम समारोप करतील. सर मी फक्त सर एक बोलते. बोला. सर मी बोलू? हा बोल बेटा. नमस्ते सर. मी नमस्ते. काही पत्रिका ऑब्झर्व केल्या. सर मी पाहिलं अग्नितत्वातले ग्रह हेल्थ रिकव्हरीसाठी खूपच चांगले रिझल्ट देतात. म्हणजे सर लिव्हर ट्रान्सप्लांट होऊन सुद्धा व्यक्ती आता सुद्धा वर्किंग आहे. जसं तुम्ही सांगितलं अग्नितत्वाचे ग्रह श्रमिक आहेत. डेफिनेटली काम करण्याची इच्छा त्यांची भयंकर असते. आणि सर लिडरशिप आहे, लिडरशिप पण मी पाहिली आहे त्यांच्यामध्ये. पृथ्वी तत्वामध्ये जसं तुम्ही सांगितलं की ग्रह असतील तर लवकर कामाची संधी भेटते, ते सर 100% आहे. जेवढ्या पत्रिका मी पाहिल्या ऑलमोस्ट कुठे कुठे 12-13 वर्षापासून पण कामाला सुरुवात झालेली आहे. पण सर दोघांमध्ये जर कम्पॅरेटिव्ह स्टडी केला आपण तर पृथ्वी तत्व ह्याला अवसर भेटतात आणि त्यांना काम भेटतंच आणि ते काम करायला लागतात. पण पृथ्वी तत्वात जर ग्रह नाही आणि अग्नितत्व बलवान आहे तर तो हिसकावून काम घेतो आणि त्याचं काम चालू होऊन जातं. हे माझं एक म्हणजे हे मी ऑब्झर्व केलंय सर. म्हणजे तुम्ही जी दहशत सांगितली ना ती दहशत सॉफ्टली किंवा क्रुअली पण त्यांची दहशत असते. आणि जोपर्यंत ते जिवंत आहेत म्हणजे वय काही असेल तरी त्यांची दहशत ते म्हणजे जाणीव करून देतात की मी प्रेझेंट आहे, तुम्ही मला विसरू शकत नाही. तसं सर पृथ्वी तत्वामध्ये होत नाही. डेफिनेटली ते पैशाच्या मागे असतात. जेवढे मी पाहिलेले आहेत कन्या, वृषभ आणि मकर राशी, फर्स्ट प्रायोरिटी पैसा आणि काम. आणि मी तुला तेवढाच पैसा देणार जेवढा मला लाभ भेटतोय. जर मला लाभ कमी झाला तर तुझे पैसे आपोआप कमी झाले.
म्हणजे सर टोटल प्रॅक्टिकल वृत्ती पाहिली. प्रॅक्टिकल हा, प्रॅक्टिकल टोटल प्रॅक्टिकल म्हणजे आपण त्या प्रॅक्टिकल आपण विचार नाही करू शकत एवढी प्रॅक्टिकल वृत्ती. आणि तिथे आपल्याला लास्टला असं नाही वाटत की तो लोभी आहे, तो प्रॅक्टिकल होता म्हणून मी सुद्धा काम करू शकते. सर तिसरं तत्व मी पाहिलं वायू तत्व. वायू तत्वामध्ये ज्यांचे ग्रह होते ऑलमोस्ट सर मीडिया रिलेटेड व्यक्ती आहेत, एवढे हुशार एवढे चलाख, म्हणजे बोलता बोलता आपण स्ट्रीट स्मार्ट म्हणतो ना की अगदी स्मार्ट, बोलता बोलता आपली कामं कशी करून घ्यायची, लोकांचा सपोर्ट घेऊन कामं कशी करून घ्यायची, सर हे मी त्याच्यात पाहिलं. आणि जलतत्व, सर्व कामामध्ये कुठे ना कुठेतरी आपले इमोशन्स ऍड ऑन करायचे आणि आपलं काम काढून घ्यायचं. तसंच सर मी आणखी एक ऑब्झर्व केलं की तुमचा जो प्लॅनेट जास्त डिग्रीचा आहे तो ज्या तत्वामध्ये आहे त्याचे आणि त्या प्लॅनेटचे कारकत्व हे तुमच्यामध्ये स्पेशली आढळून येतात. आणि अगस्ती नाडीमध्ये तुम्ही जसं सांगितलंय की मंदगती ग्रह ह्यांचा गोचर रिझल्ट देतो. डेफिनेटली सर शनीच्या गोचरमध्ये मी त्रास झालेला दिसतोय. आणि गुरुचे गोचर जिथे गुरु नेगेटिव्ह नाही आहे तिथे त्याने त्रास दिलाय, पण जिथे गुरु पॉझिटिव्ह आहे तिथे त्यांनी त्रास नाही दिलाय, डेफिनेटली सपोर्ट केलाय. आणखी एक मला म्हणायचं होतं सर, अगस्ती नाडी जर पाहिली आपण मूल पत्रिका पाहिली, त्याला आपण अगस्तीमध्ये कन्वर्ट केलं, आपल्याला पर्सनॅलिटी कशी आहे ती लगेच कळून येतं. आणि पर्सनॅलिटी नंतर मग आपण प्रिडिक्शन करत असताना किंवा त्याला मदत करत असताना चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो असं मी सांगू इच्छिते. सर तुम्ही जे काही थँक्यू. शिकवलं आज तर तुम्ही थोडे सिक्रेट टिप्स दिले तुमचे, त्याच्याबद्दल थँक्यू सर. आणि तुम्ही हे जे शिकवताय थँक्यू. त्याच्याबद्दल पण फार फार थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. हा बोला, काय बोलायचं मॅडम? हो सर. सर सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार. गीता मॅडम, कुबल मॅडम, सगळ्या माझ्या वर्गमैत्रिणी सगळ्यांना नमस्कार. सर आता दोन्ही गीता मॅडमनी पुष्कळ चांगल्या पद्धतीने रिपोर्ट केलेला आहे. आणि सावंतने तर खूपच त्यांना आलेल्या अनुभवावरून त्याचं जे बायफर्केशन केलं ते अप्रतिम केलं, त्याच्यात काही शंकाच नाही. पण सर मला तुमच्या एकूणच आता 2-2.5 वर्ष मी तुमचं शिकवणं बघते, तर शिकवताना कोणतं टेक्निक आपल्या विद्यार्थ्यांना केव्हा दिलं पाहिजे याचं तुम्ही भान ठेवून टप्प्याटप्प्याने कसं आम्हाला वर नेताय हे अगस्ती नाडीवरून खरोखर उलगडलं. म्हणजे याच्यापूर्वी तुम्ही काही परिणाम सांगत होतात, पण तेव्हा आम्हाला असा प्रश्न पडायचा की सर इतके झटपट कसं सांगतात. पण आजच्या ह्या अगस्ती नाडीच्या निमित्ताने प्रत्येक तत्व आणि त्यातून मिळणारे परिणाम हे इतके सुंदर उलगडले ना की प्रत्येक तत्वावरून आपण कसे आहोत, आपल्या समोर आलेला जातक कसा आहे हा उलगडत जाणार आहे. एक खूप बरोबर. चांगली गोष्ट म्हणजे नोंद घेण्यासारखी प्रत्येकाने की वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे, पण तो कलेच्या माध्यमातून पुढे येतो. म्हणजे हे जे बायफर्केशन तुम्ही सांगितलं की वृषभ कलेच्या माध्यमातून, कन्या बिझनेसच्या माध्यमातून, मकर राशी सामूहिकरित्या काम करते, तर या अशा छोट्या छोट्या टिप्स मधून जातक कसा निवडायचा, जातकाला कसं गाईड करायचं हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. आजची पत्रिका पण इतकी चांगली होती की 30व्या वर्षावर तिला मोड कसा मिळाला, तर अग्नितत्व आणि गुरुचं मिळालेलं मार्गदर्शन, त्याची दृष्टी याने त्याच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन घडून आलं ते कळलं. बिल मुकाबिल योग गेल्या अलीकडच्या लेक्चरमध्ये 2 वेळा तुम्ही उल्लेख केला, आत्ताच्या लेक्चरमध्ये पण उल्लेख झाला. तर हा योग आमच्या सगळ्यांच्या आठवणीत फिक्स होणार आहे आणि त्याच्यावर काय करायचंय हे पण तुम्ही आधीपासून सांगितलेलं आहे, तर तो उपाय पण आपण करू शकतो. आणखी एक महत्वाचं म्हणजे 30व्या वर्षी संघर्ष करून त्याला मिळालं. आता एकच मिनिट. पृथ्वी तत्वावरून चालण्याने आपल्याला कसं जीवनामध्ये चैतन्य मिळू शकतं आणि आपण जास्त चांगल्या पद्धतीने आयुष्याची वाटचाल कशी करू शकतो हे तुम्ही नित्याचं उदाहरण देऊन चांगलं सांगितलं. आणि शेवटचं मीनेचं मी सांगेन की मीनेच्या चतुर्थात मिथुन रास असली तर ती आपल्याला सक्सेस कशी देऊ शकते
हे बऱ्याच जणांनी, म्हणजे आज तुम्ही शिकवताना बऱ्याच जणांनी स्वयंस्फूर्तीने मला कसं कसं वळण मिळत गेलं हे त्यांना सांगावंसं वाटलं. हे खरोखर तुमच्या शिकवण्यातलं आणि कौशल्याचं फलित आहे सर. तेव्हा या सगळ्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा. धन्यवाद सर. धन्यवाद. चला कुबल मॅडम समारोप करा. करते सर. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि हळदणकर मॅडम आणि गीता सावंत, छोट्या गीता मॅडम मी म्हणते त्यांना, यांनी पण अतिशय अतिशय उत्तम सगळ्यांनीच म्हणजे अभिप्राय दिला. मला आता वाटत नाही की मी उगाच काही तुमचा सगळ्यांचा वेळ पण घेत नाही, म्हणजे काहीच राहिलं नाही मला सांगायला. तरी सुद्धा त्या मंगळाबद्दल मी आता फक्त बोलते, कारण त्या बाबतीत थोडस बोलणं झालं नाही असं मला वाटलं. म्हणजे आजचा हा मंगळ म्हणजे वृश्चिकेत आहे, बरोबर आहे, म्हणजे जलतत्वात आहे आणि तो शिवाय एकटा बसलाय. तर ते पण आम्हाला खूप म्हणजे भावलं तुम्ही जे एक्सप्लेनेशन केलं, की त्यामुळं ह्या जातिकेला कोणा म्हणजे तिला संघर्ष तर करायला लागलेच त्यांना, म्हणजे पण कोणाचीही मदत मिळाली नाही. पण म्हणजे जरी नाही मिळाली पण आता हे लग्न म्हणजे श्रमिक आहे, त्याच्यानंतर अग्नितत्वात भरपूर ग्रह आहेत, ते सगळं मान्य आहे. पण त्या गुरु बदलला जेव्हा 2004ला सिंहेत आला, त्यावेळेस मात्र तुम्ही म्हणतात तसं त्यांना एका कंपनीच्या मालकानी संपूर्ण मॅनेजमेंटची कंपनीच्या म्हणजे तो काहीही अनुभव म्हणजे नसता, पण त्यांनी एवढे जे कष्ट केले त्याचं फळ शनीनी पण दिलं आणि गुरुनी पण दिलं. म्हणजे त्यावेळेस त्यांना एवढी मोठी पोस्ट मिळाली आणि त्या वेळेस 30,000 पगार पर मंथ म्हणजे भरपूर झाला. म्हणजे त्यांनी सगळं एकट्यानेच केलं, म्हणजे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि अजून तुम्ही हे पण म्हणालात की आपल्या मुलांची प्रगती बघायची असेल तर आपला गुरु कुठे आहे, म्हणजे कसा बसलाय, म्हणजे कसा आहे, म्हणजे कितपत योग्य आहे किंवा कितपत त्याला बळ आहे हे बघणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यावरनच आपल्याला म्हणजे कळतं की आपले मुलं मुली काय व्हॉटेवर आपले पाल्य म्हणावं आपण, तर ते किती की उंचीवर जाऊ शकतात हे गुरु आपल्याला नक्कीच दाखवून देतो सर. आता जास्त काही बोलत नाही, पण मला सगळ्यांचाच अभिप्राय खूप आवडला. आपल्या चव्हाण मॅडमनी पण आज डिटेलमध्ये केला, हळदणकर मॅडम तर करतातच, पण त्या गीता सावंत त्यांनी आतापर्यंत हे आपलं 9वं लेक्चर होतं, छान अभ्यास केला आणि कसं कसं म्हणजे असं छान सांगितलं त्यांनी पण. आणि हेल्थ रिकव्हरी पण लवकर होते, हे अग्नितत्वातले ग्रह ते पण अगदी म्हणजे बरोबर सांगितलंय सर. तर एकंदरीतच क्लास म्हणजे खूप अतिशय उच्च लेवलचा झालाय नेहमीप्रमाणेच. म्हणजे मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज थँक्यू. ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. सगळ्या मॅडमला ऑल द थँक्यू. बेस्ट. ऑल ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.